नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे। मागच्या 2 सेशन्समध्ये आपण किंवा मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण या ठिकाणी घटनानिमित्ती आणि घटनेची महत्त्वाची कलमे या अर्थाने असणाऱ्या IMP फॅक्ट्सवर जो काय आहे तो चर्चेचा भाग घेतलेला होता किंवा चर्चा केलेली होती। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा घटनेची ठळक वैशिष्ट्ये आणि त्या ठळक वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने असणारे IMP फॅक्ट्स व त्यावर आधारित असणाऱ्या IMP प्रश्नांची जी काही चर्चा आहे ती घडवून आणणार आहोत। तर आपल्याला माहिती असेल या ठिकाणी आपल्या सुधारित सिलेबसचा जर आपण विचार केला, विशेषतः गट ब आणि गट क च्या सुधारित सिलेबसचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी सिलेबसमध्ये एक प्रकारे घटनेची ठळक वैशिष्ट्ये हाही या ठिकाणी कंटेंट आपल्याला दिलेला पाहायला मिळतो। तर अशा या घटनेची ठळक वैशिष्ट्ये या अनुषंगाने असणाऱ्या एक प्रकारे कंटेंटशी रिलेटेड असणाऱ्या काही IMP फॅक्ट्स आणि त्यावर आधारित असणाऱ्या IMP प्रश्नांची जी काही चर्चा आहे ती आपण आज या ठिकाणी घडवणार आहोत। याही वेळेस आपण या ठिकाणी विभिन्न प्रकारच्या मेन्सच्या एक्झाममध्ये विचारलेल्या प्रश्नांचा संदर्भ घेऊन या ठिकाणी या संबंध IMP फॅक्ट्सवर जो काय तो प्रकाश टाकणार आहोत। तर सुरू करूया घटनेची ठळक वैशिष्ट्ये या अनुषंगाने असणाऱ्या IMP फॅक्ट्स आणि त्याशी संबंधित प्रश्नांवर। मग आता पहा, पहिला प्रश्न मी या ठिकाणी दिलेला आहे तो आहे स्वतंत्र न्यायपालिकेशी संबंधित, कारण की भारतीय राज्यघटनेचं स्वतंत्र न्यायव्यवस्था हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे। तर त्या अनुषंगाने हा पहिला प्रश्न की स्वतंत्र न्यायपालिकेच्या संदर्भात पुढील विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत। आता आपल्याला या ठिकाणी काय विचारलं गेलेलं आहे की एक प्रकारे चुकीचं विधान कोणतं आहे, स्वतंत्र न्यायपालिकेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधाने चुकीची आहेत। तर आपल्याला या ठिकाणी चुकीची विधाने जी काय ते शोधायची आहेत। तर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्या पदासाठी पात्रता संविधानात नमूद केली आहे। न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कठीण आहे। न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते। त्यांच्या वेतनावर कायदेमंडळात मतदान करण्याची तरतूद आहे। तर पर्याय उत्तरे आहेत A आणि B, B आणि C, A आणि C, फक्त D। आता हा जो काही प्रश्न आहे तो टोटली या ठिकाणी स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या अनुषंगाने किंवा स्वतंत्र न्यायपालिकेच्या प्रश्नातून विचारलेला प्रश्न आहे। भारताच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा भारताची राज्यघटना ही एकात्म न्यायव्यवस्थेला अनुसरून स्वतंत्र न्यायव्यवस्थेवर आधारित आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो। तर त्याच अनुषंगाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांवरच आधारित असणारा हा प्रश्न आपल्याला स्पष्ट करता शकतो। तर इथे म्हटलेलं आहे की स्वतंत्र न्यायपालिकेच्या प्रश्नातून पुढील विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत, म्हणजे चुकीची विधाने आपल्याला शोधायची। न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्या पदासाठी पात्रता संविधानात नमूद केली आहे, हे विधान बरोबर आहे, कारण की भारताच्या राज्यघटनेमध्ये न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते आणि त्यांची पात्रता घटनेने निश्चित करून दिलेली आहे। त्या पात्रतेच्या आधारावर त्यांची नेमणूक जी काय आहे ती केली जाते। एवढंच नव्हे तर या ठिकाणी न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कठीण आहे, कारण की न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची जी काही बडतर्फीची प्रक्रिया आहे, महाभियोग प्रक्रिया आहे, ती जर विचार घेतली तर ती कठीण का आहे का तर दोन्ही सभागृहामध्ये त्या दृष्टिकोनातून असणारे जे काही प्रस्ताव आहे तो पास झाला पाहिजे। 2/3 बहुमताने पास होणं अपेक्षित आहे, विशेष बहुमताने पास होणं अपेक्षित आहे। तर त्यामुळे या ठिकाणी या सर्व पातळीवर या न्यायाधीशांना दूर करण्यासंबंधीची जी प्रक्रिया आहे ती दीर्घ आणि कठीण आहे, त्यामुळे दुसरंही विधान बरोबर आहे। त्याचबरोबर या ठिकाणी न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते, तर हेही विधान या ठिकाणी स्वतंत्र न्यायपालिका व्यवस्थेच्या दृष्टीने स्पष्टपणे बरोबर आहे असं म्हणता येऊ शकेल, कारण की भारताच्या न्यायाधीशांचं वेतन भारताच्या संचित निधीतून दिलं जातं आणि विशेष म्हणजे ते वेतन देत असताना त्यांच्या वेतनामध्ये त्यांच्या कार्यकालांतर्गत कधीही कपात केली जात नाही, तर ते वरचेवर वाढवण्याचा प्रयत्न केला जातो। तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे भारताच्या न्यायव्यवस्थेमधल्या सर्वच न्यायाधीशांनी निपक्षपातीपणाने स्वतंत्र पद्धतीने काम करावं किंवा आपली भूमिका वठवावी या हेतूने अनेक प्रकारची स्वतंत्र न्यायव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत तरतूद स्वरूपात पाहायला मिळतात। मग त्यामध्ये वेतनासंबंधीचा भाग असो, कार्यकालासंबंधीचा भाग असो किंवा त्यांच्या नेमणुकी किंवा पात्रतेसंबंधीचा भाग असो किंवा इतर अनेक प्रकारच्या ज्या काही तरतुदी आहेत की ज्या तरतुदीतून स्वतंत्र न्यायव्यवस्था स्पष्टपणे आपल्याला दिसून येते भारतीय राज्यघटनेमध्ये। तर अशा या पातळीवर या ठिकाणी जर विचार केला तर पहिली 3 जी विधान आहेत ती स्वतंत्र न्यायव्यवस्थेतून बरोबर आहेत, मात्र चौथं विधान जे आहे ते चुकीचं आहे। का तर त्यांच्या वेतनावर कायदेमंडळामध्ये मतदान करण्याची तरतूद आहे, हा जो काही तो उल्लेख केलेला आहे तो पूर्णतः चुकीचा आहे। एकंदरीत जर आपण विचार केला तर संसद कायद्याद्वारे एक प्रकारे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनामध्ये जी काय वाढ आहे ती घडवत असते किंवा वेतन निश्चिती जी काय आहे ती करत असते। तर त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा विचार करता हे विधान एक प्रकारे बरोबर आहे असं म्हणायला जागेवर होत नाही, ते पूर्णतः चुकीचं आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक D हे विधान या ठिकाणी पूर्णतः चुकीचं आहे। तर या अर्थाने याचं उत्तर आपल्याला सांगता येते पर्याय क्रमांक 4 की एक प्रकारे स्वतंत्र न्यायव्यवस्थेतून असणारं जे काही विधान आहे पर्याय D मध्ये दिलेलं ते लागू पडत नाही किंवा ते एक प्रकारे
या स्वतंत्र न्यायविश्लेषणातून योग्य आहे असं म्हणता येऊ शकणार नाही आणि म्हणून त्यांच्या वेतनावर कायदेमंडळात मतदान करण्याची तरतूद आहे असं इथं या ठिकाणी स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या पातळीवर पूर्णतः चुकीचं आहे असं म्हणायला जागा उरते. आता पहा की या प्रश्नाच्या अनुषंगाने जे काही इतर IMP फॅक्ट्स आहेत त्याच्यावर सुद्धा आपण इथं प्रकाश टाकूया, कारण की तेही खूप महत्त्वाचे आहेत. मान्य करूया की संसद कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनाची जी काही निश्चिती आहे ती करत असते किंवा त्या वेतनामध्ये जी काही वाढ आहे ती वाढ करत असते. पण त्याचबरोबर या ठिकाणी इतरही असे अनेक घटनेमधील तरतुदी आहेत की ज्या तरतुदीतून स्वतंत्र न्यायव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने याचा उलगडा आपण इथं करूया की स्वतंत्र न्यायव्यवस्थेशी संबंधित या ठिकाणी जे काही इतर घटक आहेत ते कोणते, तर न्यायाधीशांच्या नियुक्ती आणि बडतर्फीची सत्ता एका सत्तेकडे नाही आहे. समजा आपल्याला या ठिकाणी प्रश्न असा विचारला गेला की न्यायाधीशांच्या नियुक्तीची सत्ता आणि बडतर्फी सत्ता एका सत्तेकडे नाहीये, असे हे विधान बरोबर की चूक, तर बरोबर आहे. कारण की न्यायाधीशांच्या नियुक्तीची सत्ता जी आहे ती राष्ट्रपतींकडे देऊ केलेली आहे आणि त्यांच्या बडतर्फीची जी प्रक्रिया आहे किंवा बडतर्फीची जी काही सत्ता आहे ती संसदेकडे देऊ केलेली आहे. त्यामुळे ती एका सत्तेकडे आहे का, तर नाहीये. त्यामुळे या ठिकाणी पहिलं जे काही स्वतंत्र न्यायव्यवस्था असणारा जो काही संदर्भ आहे तो बरोबर आहे. बडतर्फीची प्रक्रिया दीर्घ आणि कठीण आहे का, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की दोन्ही सभागृहांच्या पातळीवर त्या संबंधित प्रस्तावाला पास होणं गरजेचं असतं. न्यायाधीशांवर सरकार व प्रशासनाचा दबाव नसतो, कारण की आपली न्यायव्यवस्था ही सरकार किंवा प्रशासनाच्या दबावा अंतर्गत राहून काम करत नाही, ते स्वतंत्र पद्धतीने काम करते आणि त्याच्या अनेक तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये या पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येतात. त्यामुळे प्रशासन किंवा सरकारच्या दबावाखाली भारतीय न्यायव्यवस्था काम करते असं म्हणायला जागा उरत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी न्यायाधीशांना कार्यकालाची शाश्वती असते का, तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा जर आपण विचार केला तर वयाच्या 65 वर्षे आणि उच्च न्यायालयाच्या स्तरावर विचार केला तर या ठिकाणी एक प्रकारे 62 वर्षापर्यंत ते आपल्या पदावर कार्यरत राहू शकतात. त्यांच्या एकंदरीत कार्यकालाची हमी त्यांना दिली गेलेली आहे. त्याही अर्थाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा संदर्भ हा स्पष्ट करता येतो. निवृत्तीनंतर वकील व्यवसायावर बंदी का, तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही देशाच्या न्यायालयामध्ये वकील व्यवसाय हा करता येत नाही किंवा वकील व्यवसायावर पूर्णतः बंदी घातली गेलेली आहे. एवढंच नव्हे तर वेतनात वाढ होते, म्हणजे एक प्रकारे संसद कायद्याद्वारे निर्धारित करेल असे वेतन दिले जाईल अशी घटनेमध्ये पूर्णतः तरतूद केलेली आहे. तर त्याचाही विचार करता या ठिकाणी त्यांच्या वेतनामध्ये त्यांच्या कार्यकालात कधीही कपात केली जात नाही, तर ते वरचेवर वेतन वाढवलं जातं. त्या पाठीमागचा हेतू हाच आहे की त्यांनी स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या अंतर्गत राहून योग्य पद्धतीने आपली भूमिका पार पाडावी. त्यामुळे ही पण तरतूद सांगता येते. तसंच मी म्हटल्याप्रमाणे नियुक्ती आणि बडतर्फीची सत्ता वेगवेगळ्या व्यक्तींकडे सोपवलेली आहे, एकाच सत्तेकडे ती नाही आहे. यातून काय पाहायला मिळतं, न्यायिक स्वातंत्र्य तर पाहायलाच मिळतं, पण त्याचबरोबर भारताच्या या स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रपती आणि संसद यांच्यामध्ये सत्तेचं संतुलन सुद्धा कसं ठेवलं गेलेलं आहे हेही स्पष्टपणे पाहायला मिळतं. म्हणजे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये सत्तेचं संतुलन राखण्याचा प्रयत्न सुद्धा स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून न्यायिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की आपल्याकडे जर का न्यायाधीशांच्या नियुक्तीची सत्ता आणि बडतर्फीची सत्ता एकाच सत्तेकडे जर दिली गेली असती, ती वेगवेगळ्या व्यक्तींकडे दिली गेली नसती, वेगवेगळ्या सत्तांकडे दिली गेली नसती, तर कदाचित न्यायिक व्यवस्थेच्या बाबतीत या ठिकाणी हुकुमशाही प्रवृत्ती निर्माण झाली असती. आणि म्हणून या ठिकाणी भारताच्या राज्यघटनेच्या अंतर्गत स्वतंत्र न्यायव्यवस्था कायम राहावी या हेतूने आणि सत्तेचं संतुलन सुद्धा राहावं या हेतूने नियुक्तीची सत्ता ही राष्ट्रपतीकडे दिली गेलेली आहे आणि बडतर्फीची सत्ता जी का आहे ती कायदेमंडळाकडे दिली गेली आहे. म्हणजे एक घटक कार्यकारी मंडळाचा आहे, दुसरा कायदेमंडळाचा आहे. या दोघांकडे वेगवेगळ्या प्रकारची ही सत्ता सोपवलेली आहे नियुक्ती आणि बडतर्फीच्या दृष्टीने. तर त्यातून सुद्धा स्वतंत्र न्यायव्यवस्था आपल्याकडे आहे असं म्हणायला जागा उरते. स्वतंत्र न्यायव्यवस्थेशी संबंधित या सर्व वैशिष्ट्यांचा आपण इथं निश्चितच IMP फॅक्टच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचाही प्रश्न थोडासा या ठिकाणी आपण जर पाहिला तर लवकरात लवकर आपल्याला जर लक्षात आला तर ठीक आहे, नाहीतर हा प्रश्न थोडासा फसवा आहे. कारण की या प्रश्नामध्ये आपण जर का लक्षपूर्वक वाचन केलं नाही किंवा लक्षपूर्वक जर आपण या ठिकाणी हा प्रश्न समजून नाही घेतला तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नामध्ये चुकण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. कसा आहे प्रश्न पहा की एखाद्या विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद निर्माण झाल्यास दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन भरून त्यात बहुमताने निर्णय घेतला जातो. तेथे जर समान मतविभागणी झाली तर तो वाद कसा सोडविला जातो. 4 आठवड्यांच्या कालावधीनंतर ते विधेयक पुन्हा दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीमध्ये मतदानासाठी सादर केले जाते. राज्यसभेचा अध्यक्ष आपल्या निर्णायक मताचा वापर करू शकतो. लोकसभेच्या सभापती आपल्या निर्णायक मताचा वापर करू शकतात. विधेयक त्या अधिवेशनापुरते स्थगित ठेवून पुन्हा पुढील अधिवेशनात नव्याने विचारात घेतले जाते. आता पहा की मूळ प्रश्न काय आहे हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. मूळ प्रश्न काय म्हटलेला आहे की एखाद्या विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद निर्माण झाल्यास दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन भरून त्यात बहुमताने निर्णय घेतला जातो.
तेथे जर समान मतविभागणी झाली तर तो वाद कसा सोडविला जातो? आपल्याला हा प्रश्न विचारला गेलेला नाहीये की एखाद्या सभागृहामध्ये एखादं विधेयक आणि त्या विधेयकावर पास होत असताना जर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या पातळीवर समसमान मते पडली तर काय आणि कसा निर्णय घेतला जातो असं आपल्याला विचारलं गेलेलं नाहीये. आपल्याला कशाबद्दल विचारलेलं आहे की संसदेच्या संयुक्त अधिवेशनामध्ये जर का एखाद्या विधेयकाच्या मंजुरीबाबत या ठिकाणी समान मतविभागणी झाली तर तो वाद कसा सोडवला जातो. कारण की इथं दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन म्हटलेलं आहे. कारण की जनरली आपल्याकडे काय पाहायला मिळतं की समजा लोकसभा सभागृहामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या मतांच्या पातळीवर एखाद्या विधेयकावर समसमान मते पडली तर लोकसभा अध्यक्ष तिथं निर्णायक मताचा वापर करू शकतात. किंवा राज्यसभा सभागृहामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या एखाद्या विधेयकाच्या समसमान मते पडली तर राज्यसभा सभापती सुद्धा या ठिकाणी निर्णायक मताचा वापर करू शकतात. पण प्रश्न इथं आपल्याला तो नाही विचारलेला. आपल्याला काय विचारलं गेलेलं आहे की एक प्रकारे एखाद्या विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मतभेद निर्माण झाल्यास दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन कलम 108 नुसार आपल्याकडे विचारात घेतलं जातं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 नुसार आपल्याकडे संसदेचं संयुक्त अधिवेशन हे राष्ट्रपती बोलावितात. तर मग अशा या संयुक्त अधिवेशनाच्या अंतर्गत जर का बहुमताने निर्णय घ्यायचा झाला आणि जर का तिथं या ठिकाणी समान मत विभागणी झाली तर तो वाद कसा सोडविला जातो. म्हणजे एक प्रकारे संसदेच्या संयुक्त अधिवेशनामध्ये राज्यसभा सभागृहातले सदस्य आणि लोकसभा सभागृहातल्या सदस्यांच्या पातळीवर असणारं जे काही मतविभागणी आहे ती जर समान पाहायला मिळाली, समान मतविभागणी झाली तर तो वाद कसा सोडविला जातो हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. तर मग इथे एक लक्षात घ्या की संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे कोण अध्यक्ष असतात तर लोकसभा अध्यक्ष असतात आणि त्यामुळे अशा वेळेस अशा परिस्थितीमध्ये इथं निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा कुणाकडे असणार आहे तर लोकसभा अध्यक्षांकडेच असणार आहे. संसदेचं अधिवेशन असो किंवा संसदेचं संयुक्त अधिवेशन असो ते आपल्याकडे कोण बोलवतात तर राष्ट्रपती बोलवतात. पण राष्ट्रपतीने असं संयुक्त अधिवेशन बोलवल्यानंतर अशा या संयुक्त अधिवेशनामध्ये जर का समान मतविभागणी झालेली असेल एखाद्या विधेयकाच्या दृष्टीने तर अशा वेळेस लोकसभा अध्यक्ष जे संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष असतात तर अशा या लोकसभा अध्यक्षांकडूनच निर्णायक मताचा वापर जो काय तो केला जात असतो. तर त्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 3 की लोकसभेचे जे काही सभापती आहेत किंवा लोकसभेचे जे काही या ठिकाणी अध्यक्ष असतात ते आपल्या निर्णायक मताचा वापर करू शकतात. त्यामुळे प्रश्न हा नेमका काय विचारला आहे ते नीट आपण समजून घेण्याची गरज आहे की कोणत्या अर्थाने हे या ठिकाणी लोकसभा अध्यक्षांच्या निर्णायक मताचा विचार इथं या प्रश्नामध्ये विचार घेतलेला आहे हे आपण नीट लक्षपूर्वक विचार घेण्याची गरज आहे. तर इथं आपल्याला उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की लोकसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे सभापती आपल्या निर्णायक मताचा वापर करू शकतात. आता राहिला प्रश्न या ठिकाणी राज्यसभेच्या सभापतींचा. तर आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष राज्यसभा सभापती नसतात तर ते लोकसभा अध्यक्षच असतात. तर त्यामुळे या अर्थानेचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की लोकसभेचे सभापती आपल्या निर्णायक मताचा वापर करू शकतात. पण आता याही प्रश्नाच्या अनुषंगाने इतरही काही IMP फॅक्ट्स आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की जे या आधी सुद्धा परीक्षेमध्ये वेळोवेळी विचारले गेलेले आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की संसदेचं संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतात आणि कलम 108 द्वारा घटनेमध्ये याबाबतची तरतूद जी काय ती केली गेली आहे. तर भारतामध्ये आत्तापर्यंत संसदेची जी काही 3 संयुक्त अधिवेशनं बोलावलेली आहेत कलम 108 द्वारा ती या प्रकारच्या वेगवेगळ्या विधेयकांसाठी हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 याविषयी पहिल्यांदा संसदेचं संयुक्त अधिवेशन पार पडलं होतं. त्यानंतर बँकिंग सर्व्हिस कमिशन रिपील बिल 1978च्या पातळीवर सुद्धा संयुक्त अधिवेशन घेतलं गेलेलं होतं आणि पोटा कायदा की जो दहशतवादाशी संबंधित असणारा दहशतवादी प्रतिबंधक कायदा प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ॲक्टिव्हिटी ॲक्ट 2002 याही दृष्टीतून आपल्याकडे संयुक्त अधिवेशन जे काय ते पार पडलेलं होतं. तर अशा या 3च कायद्यांच्या बाबतीत किंवा 3च विधेयकांच्या बाबतीत आपल्याकडे या ठिकाणी संसदेचं संयुक्त अधिवेशन पार पडलेलं आहे. पण त्याचबरोबर इतरही माहिती कोणती लक्षात ठेवण्याची गरज आहे या IMP फॅक्ट्समध्ये. तर याबाबत सुद्धा मागे राज्यसभेच्या अंतर्गत प्रश्न विचारला गेलेला होता. तो काय की जर का या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षपदी असणारे लोकसभा अध्यक्ष जर अनुपस्थित असतील तर ती भूमिका कोण वठवतं. तर त्यावेळेस या ठिकाणी लोकसभेचे उपाध्यक्ष हे संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष असतात. जर उपाध्यक्षही अनुपस्थित असतील तर राज्यसभेचे उपसभापती हे संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतात आणि जर का तेही अनुपस्थित असतील तर संयुक्त बैठकीत उपस्थित सदस्यांद्वारा याचा निर्णय घेतला जातो की कोण संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार. म्हणजे पहा की संयुक्त बैठकीचे अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष असतात. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोण अध्यक्ष होऊ शकतात तर लोकसभा उपाध्यक्ष. तेही जर अनुपस्थित असतील
तर राज्यसभा उपसभापती, जर राज्यसभा उपसभापतीही अनुपस्थित असतील तर संयुक्त बैठकीचे उपस्थित सदस्यांद्वारा याचा निर्णय घेतला जातो की कोण संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार. आता इथं राज्यसभा पदसिद्ध सभापतींचा उल्लेख नाहीये की अशा या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद राज्यसभा पदसिद्ध सभापती किंवा राज्यसभेचे सभापती भूषवतात का? भूषवत नाहीत. का भूषवत नाहीत? कारण की ते या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य नसतात. आणि विशेष म्हणजे आपल्याकडे उपराष्ट्रपती पदाला राज्यसभा पदसिद्ध सभापती पदाची जबाबदारी सोपवली गेलेली आहे. तर त्यामुळे या ठिकाणी या दोन कारणास्तव जर विचार केला तर या ठिकाणी संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष राज्यसभा सभापती होऊ शकत नाहीत, कारण की ते राज्यसभेचे सदस्य नसतात. मात्र या सगळ्यांना लोकसभा उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती किंवा संयुक्त बैठकीत उपस्थित सदस्यांद्वारा याचा निर्णय घेतला जातो की कोण संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार. या अर्थाने या व्यक्तींना या ठिकाणी हे अध्यक्षपद भूषवता येतं जर का लोकसभा अध्यक्ष अनुपस्थित असतील तर. मग आता पहा, कोणत्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत कोण हे अध्यक्षस्थान भूषवतो याची पण माहिती लक्षात ठेवा. हे पण IMP फॅक्ट्स बेसिसवर महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर कलम 108.5 नुसार जी तरतूद आहे यालाही विसरू नका, कारण की याच्याही दृष्टिकोनातून प्रश्न आयोगातून विचारलेला, विशेषतः खात्यांतर्गत असिस्टंटच्या एक्झाममध्ये या दृष्टीने प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर कलम 108.5 नुसार राष्ट्रपतींनी संसदेची संयुक्त बैठक अधिसूचित केल्यानंतर, म्हणजे थोडक्यात काय तर राष्ट्रपती संसदेची संयुक्त बैठक किंवा संयुक्त अधिवेशन बोलावल्यानंतर मध्यंतरी लोकसभा विसर्जित झाली असली तरीही संयुक्त बैठक भरविता येते किंवा भरविली जाते. म्हणजे जेव्हा आपल्याकडे संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवलेलं असेल आणि जर का त्याच वेळेस या ठिकाणी लोकसभा विसर्जित झालेली असेल तर अशा वेळेस सुद्धा, लोकसभा विसर्जित झालेली असली तरी सुद्धा अशा प्रकारची संयुक्त बैठक भरविता येईल आणि त्यात विधेयक पारित सुद्धा करता येईल. अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 108.5 नुसार आहे. तर ही जी तरतूद आहे की राष्ट्रपती संसदेची संयुक्त बैठक या ठिकाणी बोलावल्यानंतर जर का मध्यंतरी लोकसभा विसर्जित झाली असली तरी सुद्धा संयुक्त बैठक भरवता येते आणि त्यामध्ये विधेयक पारित सुद्धा करता येते. तर ही पण तरतूद जी काय आहे ती कलम 108.5 नुसारची आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की याच्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भात खालील दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भात खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरित्या जबाबदार असते. प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरित्या उत्तरदायी नसतो. पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते. अल्पसंख्याकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात. पर्याय उत्तरे A, B आणि C, A आणि C, B आणि D, B, C आणि D. आता मित्रांनो एक लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला कोणती विधाने शोधायची आहेत? तर सत्य विधाने या ठिकाणी शोधायची आहेत, बरोबर विधाने शोधायची आहेत. तर पहिलं विधान जे आहे की मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरित्या जबाबदार असते, तर ऑब्व्हियसली आपल्याकडे मंत्रिमंडळ हे लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असते, त्यामुळे संसदेला ते संयुक्तरित्या जबाबदार असते असं म्हणणं बरोबर आहे. कलम 75(3) जर विचार केला भारतीय राज्यघटनेतल्या कलम 75(3) मधील तरतुदीचा विचार करता या ठिकाणी पहिलं विधान जे काय आहे ते सत्य आहे, बरोबर आहे. प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरित्या उत्तरदायी नसतो म्हटलेला आहे. तर एक लक्षात घ्या की प्रत्येक मंत्री हा आपल्या सामूहिक जबाबदारीच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या संसदेला सुद्धा उत्तरदायी असतो, त्यामुळे इथं नसतो हा जो उल्लेख केलेला आहे तो चुकीचा आहे. कारण की जेव्हा एखादा मंत्री सभागृहाच्या पातळीवर आपल्या मंत्रालयाच्या वतीने, आपल्या खात्याच्या वतीने सदस्यांकडून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत असतो तेव्हा तो वैयक्तिकरित्या सुद्धा उत्तरदायी असतो असं म्हणणं योग्य आहे. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे हे जे विधान इथं दिलेलं आहे की मंत्री संसदेला वैयक्तिकरित्या उत्तरदायी नसतो हे चुकीचं आहे. कारण की जेव्हा जेव्हा या ठिकाणी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सदस्य जे आहेत ते मंत्र्यांना किंवा एक प्रकारे त्या संबंधित खात्याच्या मंत्र्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्याच्या खात्याच्या अनुषंगाने विचारतात तेव्हा त्याला त्यांची उत्तरं द्यावीच लागतात. तर त्याही अर्थाने या ठिकाणी तो वैयक्तिकरित्या उत्तरदायी असतो, जबाबदार असतो असं म्हणणं योग्य आहे. पण इथं नसतो हा उल्लेख केलेला असल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पंतप्रधान आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते, तर हे विधान बरोबर आहे. कारण की आपल्याकडे पंतप्रधान हे विभिन्न निकषांच्या आधारावर मंत्र्यांची निवड करत असतात, तर ती या ठिकाणी आपले सहकारी निवडण्याचे किंवा आपले मंत्री निवडण्याचे स्वातंत्र्य असते असं म्हणणं बरोबर आहे. त्यानंतर अल्पसंख्याकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात, तर हे सुद्धा या ठिकाणी विधान चुकीचं आहे. का? कारण की अल्पसंख्याकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा नसतात. आपल्याकडे घटनेमध्ये कुठेही अल्पसंख्याकांसाठीचं राखीव जागांचं आरक्षण असा उल्लेख
पाहायला मिळत नाही. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कलम 330 नुसार SC आणि ST समाजाच्या किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना लोकसभेतील राखीव जागांचं आरक्षण विचार घेतलेलं आहे. किंवा कलम 332 नुसार जर विचार केला तर या ठिकाणी विधानसभेतील अनुसूचित जाती आणि जमातींच्या जागांचं आरक्षण विचार घेतलेलं आहे विधानसभेतील. तर त्या पातळीवर या ठिकाणी अल्पसंख्याकांचा संदर्भ राखीव जागांच्या दृष्टीने कुठं पाहायला मिळतो का? नाहीये. संविधान सभेमध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झालेली होती, पण संविधान सभेमध्ये सुद्धा अनेक अल्पसंख्याक मुस्लिम नेत्यांनी सुद्धा या राखीव जागांच्या बाबतीतच्या धोरणाला विरोध दर्शवलेला होता की कोणत्याही पातळीवर या ठिकाणी मुस्लिमांना किंवा इतर कोणत्याही अल्पसंख्याकांना आरक्षण जे काय ते दिलं जाऊ नये. विशेष म्हणजे आपल्याकडे जे काही आता महिला आरक्षण विधेयक जे पास झालेलं आहे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये, तर त्यात सुद्धा या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या असणाऱ्या महिलांसाठीचं राखीव जागांचं आरक्षण असा मुद्दा उपस्थित केला गेलेला नव्हता. का? कारण की मुळातच आपल्याकडे घटनेमध्ये अल्पसंख्याकांसाठी राखीव जागांचं आरक्षण याला या ठिकाणी स्थान दिलेले नाही आहे. का तर ब्रिटिश कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची निर्मिती ही ब्रिटिशांनी भलेही घडून आणलेली असली तरी त्याचा पाठीमागचा त्यांचा जो हेतू होता तो भारतामध्ये हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये कसा वाद वाढवता येऊ शकेल, संघर्ष कसा वाढवता येऊ शकेल या हेतूने तो स्वतंत्र मतदारसंघाचा मुद्दा त्यांनी मुस्लिमांसाठी विचार घेतलेला होता. पण स्वतंत्र भारतामध्ये मात्र या ठिकाणी मुस्लिम किंवा इतर कोणत्याही अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा संबंधीचं धोरण विचारात घेतलं गेलेलं नाही आहे, विशेषतः लोकसभेच्या पातळीवर किंवा विधानसभेच्या पातळीवर किंवा मंत्र्यांच्या पातळीवर सुद्धा. तर त्यामुळे या ठिकाणी अल्पसंख्याकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात हे म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. तर तशा कोणत्याही प्रकारे राखीव जागा नसतात. मग आता पहा की या ठिकाणी A आणि C हे विधाने फक्त बरोबर आहेत किंवा सत्य आहेत, बाकी मात्र या ठिकाणी B आणि D हे विधाने असत्य आहेत, चुकीचे आहेत. मग उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. पण आता एक गोष्ट आपल्याला ही पण लक्षात ठेवण्याची गरज आहे की नेमकं भारतामध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळाची जी काही निवड आहे ती पंतप्रधानांच्या माध्यमातून कोणत्या निकषांच्या आधारावर केली जाते, तर हे निकष सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याही अनुषंगाने काही IMP फॅक्ट्स पुढे आपण पाहूया. माझा पहा कलम 75(1) याचा जर विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतील व पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपतीच करतील. म्हणजे कलम 75(1) मधली जी तरतूद आहे ती पण महत्त्वाची आहे, कारण की त्याही अनुषंगाने आयोगाने प्रश्न विचारले आहेत की जिथं राष्ट्रपती ही पंतप्रधानांची नेमणूक करतील आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीच इतर मंत्र्यांची सुद्धा नेमणूक करतील. कलम 75(2) मध्ये जी तरतूद आहे की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री पदे धारण करतील आणि अधिकार पदावर राहतील. म्हणजे एक प्रकारे इथं मंत्र्यांच्या अधिकार पदावर राहण्यासंबंधीचा संदर्भ सुद्धा राष्ट्रपतींच्या मर्जीच्या दृष्टीने किंबहुना पंतप्रधानांच्याच सल्ल्याने इथं राष्ट्रपतींच्या मर्जीचा विचार जो काय तो विचार घेतला होतो. तर त्यामुळे कलम 75(2) मधली पण तरतूद महत्त्वाची आहे. कलम 75(3) नुसार जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की मंत्रिपरिषद सामूहिकपणे लोकसभेस किंवा संसदेत जी काय ती उत्तरदायी असेल, जबाबदार असेल. मंत्रिमंडळाची निर्मिती, आता ज्याचा उल्लेख मागाशी मी केला होता की पंतप्रधान मंत्र्यांची निवड करत असताना कोणत्या निकषांच्या आधारावर मंत्र्यांची निवड सहसा करत असतात, तर आपल्याकडे घटनेमध्ये अशी काही स्पेसिफिक तरतूद नाही आहे की पंतप्रधानांनी या निकषांच्या आधारावर मंत्र्यांची निवड करावी. पण पहिल्यापासून जो काही संकेत आपल्याकडे पाळला गेलेला आहे त्या संकेताच्या आधारावर जर विचार केला तर पंतप्रधान या निकषांच्या आधारावर ठिकाणी मंत्र्यांची सहसा निवड करतात असं म्हणायला जागा होते. ते निकष म्हणजे कोणते, तर प्रादेशिकतेच्या आधारावर आपल्याकडे मंत्र्यांची निवड केली जाते की प्रत्येक प्रदेशाचं प्रतिनिधित्व हे भारताच्या मंत्रिमंडळामध्ये पाहायला मिळावं. महाराष्ट्रातले सुद्धा मंत्री आपल्याला पाहायला मिळतात किंवा एक प्रकारे आंध्रमधले पण मंत्री पाहायला मिळतात किंवा या ठिकाणी नॉर्थ ईस्टमधले पण पाहायला मिळतात किंवा उत्तर भारतातले पाहायला मिळतात, दक्षिण भारतातले पाहायला मिळतात. तर अशा या सगळ्याच प्रदेशांचं प्रतिनिधित्व हे या ठिकाणी भारताच्या मंत्रिमंडळामध्ये असलं पाहिजे याबाबतचा निकष मंत्र्यांची निवड करत असताना पंतप्रधानांकडून विचार घेतला जातो. तेवढंच नव्हे तर अनुसूचित जाती जमातींना सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं याचीही काळजी घेतली जाते. आता इथं काय अनुसूचित जाती जमातींसाठी मंत्र्यांच्या बाबतीचं राखीव जागांचं आरक्षण आहे का? नाही आहे. किंवा मंत्र्यांसाठी राखीव जागा आहेत का? नाही आहेत. तसं अल्पसंख्याकांसाठी सुद्धा राखीव जागा नाही आहेत आणि अनुसूचित जाती जमातींसाठी सुद्धा राखीव जागांचा उल्लेख केलेला नाही आहे. पण आपल्याकडे मंत्र्यांची निवड करत असताना पंतप्रधान हे अनुसूचित जाती जमातींच्याही सदस्यांना प्रतिनिधित्व देतात. का तर एक प्रकारे या ठिकाणी त्यांचंही प्रतिनिधित्व भारताच्या मंत्रिमंडळामध्ये दिसावं ही त्या पाठीमागची भूमिका असते. एवढंच नव्हे तर महिलांनाही प्राधान्य दिलं जातं. महिलांचंही प्रतिनिधित्व या ठिकाणी भारताच्या मंत्रिमंडळामध्ये एखाद्या महिलेला एक प्रकारे मंत्रिपद देऊन यांचंही या ठिकाणी एक प्रकारे प्रतिनिधित्व जे काय ते पाहायला मिळतं. तसंच अल्पसंख्याकांचंही पाहायला मिळतं की अल्पसंख्याकांचेही काही व्यक्ती ज्या आहेत की ज्या मंत्री म्हणून आपल्याला
पदावर असलेले पाहायला मिळतात. जसं आपल्याकडे मुख्तार अब्बास नक्वी हे अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाचे मंत्री म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. तर एक प्रकारे असे अनेक या ठिकाणी जे निकष आहेत की ज्या निकषांचा विचार करून पंतप्रधान जे आहेत ते मंत्र्यांची निवड करत असतात, आपल्या सहकाऱ्यांची निवड करत असतात. मग हे जे निकष आहेत की जे घटनेमध्ये तरतूद वजा नमूद केलेले नाही आहेत, पण पहिल्यापासून संकेत वजा आपल्याकडे पाळले गेलेले आहेत असंही म्हणायला काही हरकत नाही. तर या अर्थाने या ठिकाणी या निकषांच्या आधारावर किंवा राजकीय अनुभव हाही निकष आपल्याला सांगता येऊ शकेल, तर त्याही आधारावर आपल्याकडे पंतप्रधान मंत्र्यांची निवड जी काय ती करतात. एवढंच नव्हे तर या ठिकाणी ही पण बाब आपण IMP फॅक्ट बेसिसवर लक्षात ठेवावी की जी आपल्या स्टेट बोर्डाच्या एक्झाम पुस्तकामध्ये या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की पक्षातील व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक करतात. सहसा आपल्याकडे काय पाहायला मिळतं की जो कोणी सत्ताधारी पक्ष असेल तो आपल्याच पक्षातील व्यक्तींची नेमणूक मंत्रिमंडळामध्ये करत असतो, मंत्रिपरिषदेमध्ये करत असतो. पण तसा नियम आहे का? तर तसा नियम नाही आहे की पक्षातील व्यक्तींचीच नेमणूक मंत्रिपदावर करणं असा काही घटनेमध्ये नियम नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं चित्र दिसून येईल की नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात खालील 2 व्यक्ती की ज्या काँग्रेस पक्षाच्या सभासद नव्हते किंवा काँग्रेस पक्षाचे नव्हते, तरीही त्यांना भारताच्या मंत्रिमंडळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलेलं होतं. ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाच्या वतीने आणि श्यामाप्रसाद मुखर्जी की जे जनसंघ पक्षाच्या वतीने पहिल्या पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये कार्यरत होते. म्हणून या ठिकाणी ही पण बाब आपण लक्षात ठेवावी की सत्ताधारी पक्षातील व्यक्तीच मंत्रिपदावर नेमणूक केली पाहिजे किंवा त्याच पक्षातील व्यक्तीच मंत्रिपदावर नेमणूक करतात असा काही नियम घटनेत नाही आहे. हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्या अर्थाने ही 2 उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतील. विशेष म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं तर 1999 ते 2004च्या कालखंडामध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं, तर त्याही कालखंडामध्ये शरद पवारांना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जी काही यंत्रणा स्थापन केली होती त्याचं प्रमुख पद या ठिकाणी बहाल केलं गेलं होतं. का तर त्यांच्याकडे किल्लारी भूकंपासंबंधीच्या एकंदरीत लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी भूकंपासंबंधीच्या आपत्तीसंबंधीच्या निवारणाचा अनुभव होता. तर त्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस 2001 अंतर्गत गुजरातमध्ये भुज या ठिकाणी भूकंप झाला, तर त्यावेळेससुद्धा तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारने शरद पवारांना आपत्ती व्यवस्थापनासंबंधीच्या यंत्रणेचं प्रमुख पद बहाल केलेलं होतं आणि विशेष म्हणजे त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जासुद्धा त्या तत्कालीन कालखंडामध्ये दिला गेला होता. तर याचा अर्थ असे तर घेण्याची गरज नाही की सत्ताधारी पक्षातलीच व्यक्ती ही मंत्रिपदावर नेमणूक केली पाहिजे किंवा नेमणूक त्यांचीच केली जात असते असं या ठिकाणी नियम नाही आहे. घटनेतही तसा नियम नाही आहे. तर त्यामुळे या ठिकाणी ही पण बाब आपण इथं लक्षात ठेवायची गरज आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय राज्यघटनेच्या सामायिक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे? सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा, रोजगार व बेकारी, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, पथकर, विमा. आपल्याला विचारलंय की भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीत किंवा सामायिक सूचीत खालीलपैकी कोणता विषय आहे? माझा पहा की पहिल्यांदा आपण एक लक्षात घेण्याची गरज आहे किंवा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये की ज्याचा संबंध या ठिकाणी समवर्ती सूची, राज्यसूची व संघसूचीशी असतो, तर इथं या ठिकाणी आपण पहिल्यांदा छाटणी केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपलं उत्तर लवकरात लवकर शोधता यावं. तर मग आता इथं लक्षात घ्या की सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता हा विषय राज्यसूचीमध्ये मोडतो. पथकर हाही विषय राज्यसूचीमध्ये मोडतो. विमा हा विषय संघसूचीमध्ये मोडतो. मग आता जर का या ठिकाणी हे 3 विषय या 2 प्रकारच्या सूचीमध्ये मोडतात, तर ऑब्व्हियसली राहिलेला हा एकच विषय जो आहे की जो सामायिक सूचीमध्ये मोडणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 1 की सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा व रोजगार बेकारी हा जो काही विषय आहे की जो सामायिक विषय सूचीचा किंवा समवर्ती सूचीमध्ये मोडणारा विषय आहे, समाविष्ट होणारा विषय आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे एक प्रकारे पर्याय क्रमांक 1 की सामाजिक सुरक्षा, सामाजिक विमा, रोजगार व बेकारी हा विषय सामायिक सूचीमध्ये असणारा विषय आहे. याही दृष्टिकोनातून थोडीशी माहिती लक्षात ठेवा की जीही IMP फॅक्ट सेशनी महत्त्वाची आहे. तर एक लक्षात घ्या या ठिकाणी संघसूचीमध्ये मोडणारा विमा हा विषय की जो विषय क्रमांक 47 म्हणून विचार घेतला होतो संघसूचीच्या यादीमध्ये. राज्यसूचीच्या पातळीवर सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता हा विषय क्रमांक 6 म्हणून या ठिकाणी आपल्याला राज्यसूचीमध्ये पाहायला मिळेल. पथकर हा विषय क्रमांक 59 या अर्थाने राज्यसूचीमध्ये नमूद आहे. आणि समवर्ती सूचीमधला हा जो काही सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा, रोजगार व बेकारी हा विषय आहे तो विषय क्रमांक 23 म्हणून आपल्याला समवर्ती सूचीमध्ये पाहायला मिळेल.
तर या पद्धतीने सुद्धा आपण या ठिकाणी या संबंध सूचींचा जो काही अभ्यास किंवा सूचींची जी काही माहिती आहे ती ठेवण्याची गरज आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अंदाज समितीबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता भारताच्या एकंदरीत राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा जेव्हा आपण चेक करतो तेव्हा संसदीय समिती हेही एक भारतीय राज्यघटनेचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे संसदीय लोकशाहीची रचने. तर त्या अर्थाने हा प्रश्न आहे की अंदाज समितीबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? राज्यसभेचा सदस्य तिच्याशी संबंधित नसतो, तिच्यात 22 सदस्य असतात, तिचे सदस्य क्रमदीय प्रतिनिधित्व पद्धतीनुसार 1 वर्षासाठी निवडले जातात, सभापती तिच्या सदस्यांमधून एकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात. पर्याय उत्तरे ABC, ACD, C आणि D, A आणि C. आता काय म्हटलेलं आहे की बरोबर विधाने कोणती आहेत? तर राज्यसभेचा सदस्य तिच्याशी संबंधित नसतो म्हटलेलं आहे. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. का? तर अंदाज समितीमध्ये फक्त आणि फक्त लोकसभा सभागृहाचे सदस्य असतात आणि त्यामुळे या ठिकाणी राज्यसभेचा सदस्य या अंदाज समितीशी संबंधित नसतो असं म्हणणं बरोबर आहे. का? तर फक्त लोकसभा सभागृहातले तिथं सदस्य असतात. तिच्यात 22 सदस्य असतात हे म्हणणं या ठिकाणी चुकीचं आहे, कारण की अंदाज समितीमध्ये सदस्य संख्या असते 30 आणि त्यामुळे या ठिकाणी तिच्यात 22 सदस्य असतात हे म्हणणं चुकीचं आहे. पर्याय क्रमांक C की तिचे सदस्य क्रमदेय प्रतिनिधित्व पद्धतीनुसार 1 वर्षासाठी निवडले जातात. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे, कारण की अंदाज समिती असो, लोकलेखा समिती असो, सार्वजनिक उपक्रम समिती असो, या सर्वच समित्यांमधले जे काही सदस्य आहेत ते प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या क्रमदेय मतदान पद्धतीनुसार एकल संख्येने मतदान पद्धतीनुसारच 1 वर्षाकरता निवडले जातात. तर त्यामुळे या ठिकाणी हे विधान बरोबर आहे. सभापती तिच्या सदस्यांमधून एकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात. तर हेही विधान बरोबर आहे की लोकसभा अध्यक्ष हे या ठिकाणी या अंदाज समितीच्या सदस्यांमधूनच एकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात. हेही विधान बरोबर आहे. तर या ठिकाणी ACD हे विधानी बरोबर आहेत, मात्र B हे विधान चुकीचं आहे. तर या अर्थाने उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. माझं पाल या अंदाज समितीशी संबंधित असणारे जे काही इतर IMP फॅक्ट्स आहेत ते पण आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची गरज आहे. त्याच्याही अनुषंगाने परीक्षेमध्ये प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. मग ते कोणते? तर आता पहा, या ठिकाणी भारताच्या अंदाज समितीत एकूण 30 सभासद असतात. किती? 30 सभासद. आणि अंदाज समितीत ज्यातील सर्व 30ही सदस्य लोकसभेतील असतात. राज्यसभेचा एकही सदस्य त्यामध्ये नसतो. राज्यसभेच्या सदस्यांना या समितीवर कोणतेही प्रतिनिधित्व दिले जात नाही. या सर्व सभासदांची निवड लोकसभा सभागृहातून प्रमाणशील प्रतिनिधित्वानुसार एकल संख्येने मतदान पद्धतीनुसार 1 वर्षासाठी केली जाते. क्रमदेय मतदान पद्धतीनुसार 1 वर्षासाठी केली जाते. यामुळे लोकसभेतील राजकीय पक्षांना, जे काही लोकसभेतले सर्व राजकीय पक्ष आहेत त्या संबंध राजकीय पक्षांना त्यांच्या सभासदांच्या प्रमाणात या समितीवर प्रतिनिधित्व मिळते. का? तर दर 1 वर्षांनी या समितीच्या सभासदांची जी काही नव्याने निवड आहे ती या मतदान पद्धतीनुसार होणार असल्यामुळे एक प्रकारे लोकसभेतील सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या सभासदांच्या प्रमाणात या समितीवर प्रतिनिधित्व मिळते. सुरुवातीला या समितीमध्ये, अंदाज समितीमध्ये 25 सदस्य होते, पण 1956 मध्ये या समितीची सदस्यसंख्या वाढवून 30 करण्यात आली. म्हणजे सुरुवातीला या समितीमध्ये किती सदस्य होते? 25 सदस्य होते. पण कधी या ठिकाणी सदस्यसंख्या वाढवण्यात आली? तर 1956 मध्ये अंदाज समिती सदस्यसंख्या वाढवून 30 करण्यात आली. या समितीच्या सभापतीची नेमणूक करण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षाला असतो. लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभा सदस्यांमधूनच एकाची या समितीचा अध्यक्ष म्हणून नेमणूक करतात, जसं आपण प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. आणि हा व्यक्ती कोण की जो या समितीचा अध्यक्ष असतो किंवा सभापती असतो, तर असा जो काही व्यक्ती आहे तो निरपवादपणे सत्ताधारी पक्षाचा असतो. अंदाज समितीचा जो काही या ठिकाणी एक प्रकारे अध्यक्ष आहे तो निरपवादपणे सत्ताधारी पक्षाचा असतो. हा उल्लेख मी यासाठी करतोय का? तर याच्यावरही प्रश्न मागे आयोगाने विचारलेला आहे एक विधान देऊन की अंदाज समितीचा जो कोणी अध्यक्ष असतो तो लोकसभा अध्यक्ष त्याची नेमणूक करतात, मात्र तो व्यक्ती निरपवादपणे सत्ताधारी पक्षाचा असतो का? तर असतो. हेही आपण लक्षात ठेवायची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर कोणताही मंत्री हा या समितीचा सदस्य बनू शकत नाही. भलेही एक प्रकारे या अंदाज समितीचा अध्यक्ष हा सत्ताधारी पक्षाचा असला तरी कोणताही मंत्री या समितीचा सदस्य बनू शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन डे या ॲपद्वारे चालणाऱ्या ज्या काही विभिन्न बॅचेस आहेत त्यावर थोडक्यात प्रकाश टाकूया. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन डे या ॲपच्या माध्यमातून सध्या
1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या ज्या काही बॅचेस आहेत त्या बॅचेसवर स्पेशल डिस्काउंट ऑफर्स ही काही ती सुरू आहे. मागच्याही महिन्यात आपण ही ऑफर या ठिकाणी ठेवली होती. आताही पुढे आपण त्याला 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वाढवलेली आहे. तर एक प्रकारे 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपण या संबंध बॅचेसवर स्पेशल ऑफर जी काय ती प्राप्त करू शकता. तर त्यामध्ये संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा या अनुषंगाने असणारी जी काय आपली बॅच आहे की जी या ठिकाणी आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. आगामी 2024 सेशनातून ज्यांना गट ब गट क पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे त्यांच्याकरता ही निश्चितच फायदेशीर बॅच आहे. फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये आपण या बॅचमध्ये या ठिकाणी एकूण 40 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर या ठिकाणी सर्व प्रकारचं जे काही माहिती किंवा व्हिडिओज किंवा नोट्स जे आहे ते प्राप्त करू शकता. वॉच टाईम 3 पट आहे. कालावधी 6 महिने आहे. त्याचबरोबर आगामी 5 नोव्हेंबरची जी काय आपली गट ब गट क मुख्य परीक्षा आहे 2023च्या अनुषंगाने तर त्याही बाबतीतची आपली या ठिकाणी ही बॅच जी काय ती सध्या सुरू आहे. फक्त 900 रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी संपूर्ण सुधारित अभ्यासक्रम या बॅचमध्ये प्राप्त करू शकता. एकूण 60 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत या दोन्ही बॅचेसवरती असणारी जी स्पेशल ऑफर आहे ती सुरू आहे. या दृष्टीने कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. एवढंच नव्हे तर आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सेशनातून सुद्धा ज्या काही बॅचेस आहेत त्याच्यावर आपल्याकडे स्पेशल ऑफर सध्या सुरू आहे. तर आगामी 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सेशनातून ज्यांना कोणाला तयारी करायची असेल त्यांच्याकरता राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच ही सुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. तर फक्त 900 रुपयाच्या फीसमध्ये आपण या ठिकाणी ही बॅच प्राप्त करू शकता. एकूण 50 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे. व्हॅलिडिटी 6 महिने. त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षा की जी या ठिकाणी आगामी कालखंडामध्ये होणार आहे 2023ची तर त्याही दृष्टीतून आपली राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 1ची जी बॅच आहे ती पूर्ण क्षमतेने सुरू झालेली आहे. सर्वच व्हिडिओज त्याच्यामध्ये आता अपलोड झालेले आहेत. तर या अनुषंगाने या बॅचचा जर आपण विचार केला तर ही बॅच आपल्याला फक्त 1040 रुपयांच्या फीसमध्ये प्राप्त करता येऊ शकते. नाममात्र एक प्रकारे 1040 रुपये फक्त त्याची फीस आहे. एकंदरीत याच्यामध्ये 8 घटक आपण कव्हर केलेले आहेत या आपल्या GS2च्या पेपरचे. तर याच्यामध्ये भारतीय संविधान, भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारताच्या प्रशासनाचा उगम, राज्य शासन व प्रशासन, ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, पक्ष आणि हितसंबंधी गट आणि निवडणूक प्रक्रिया हे 8ही घटक की जे या ठिकाणी या आपल्या GS2च्या पेपरमध्ये आहेत. तर हे सगळे 8ही घटक या सिलेबसमध्ये आपण अभ्यासू शकता. एकूण 80 प्लस व्हिडिओज प्लस नोट्स, वॉच टाईम 3 पट आणि कालावधी 8 महिने असं या बॅचचं स्वरूप आहे. तर या दोन्ही बॅचेसवर आपले स्पेशल ऑफर 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू आहे. तर याबाबतची कोणतीही एन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. ज्या पद्धतीने GS2ची पार्ट 1ची जी बॅच आहे तसंच या ठिकाणी GS2 पार्ट 2ची पण बॅच आपली सध्या सुरू आहे फक्त नवीन घटकांच्या समावेशासह. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा GS2 पार्ट 2 फक्त नवीन घटकांचा समावेश असणारी ही बॅच आहे ती सुद्धा आपली सध्या ॲपवर सुरू आहे आणि पूर्ण क्षमतेने पण ही बॅच सुरू झालेली आहे. सर्व व्हिडिओज त्याच्यामध्ये अपलोड झालेले आहेत. तर यामध्ये आपण या ठिकाणी एकंदरीत 7 घटक कव्हर केलेले आहेत. भारतीय प्रशासनाचा उगम, प्रशासकीय कायदा, काही सुसंबद्ध कायदे, कृषी प्रशासन व ग्रामीण अर्थव्यवस्था, लोकप्रशासनाची संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, घटनात्मक आणि वैधानिक संस्था, सार्वजनिक धोरण हे सर्व जे काही 7 घटक आहेत की ज्यामध्ये आपण हे अभ्यासू शकता. एकूण 70 प्लस व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी आहे 8 महिने. तर फक्त 960 रुपयांच्या फीसमध्ये आपण ही बॅच जी काय आहे ती प्राप्त करू शकता. याही बॅचबद्दल या ठिकाणी कोणतीही एन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. याही बॅचवरची स्पेशल ऑफर जी आहे ती 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे. तर या बॅचेसला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला आपलं जे काही ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यावं लागेल. गुगल प्ले स्टोअर जाऊन इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्या माध्यमातून आपण या सर्व प्रकारच्या बॅचेसला प्राप्त करू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तर हा पुढचा प्रश्न जो आहे तो पहा काय की नदीच्या पाण्याशी निगडीत आंतरराज्यीय तंट्यांचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा संवैधानिक अधिकार कोणास आहे? संबंधित राज्यांचे राज्यपाल, संसद, पंतप्रधान, राष्ट्रपती. तर ऑब्व्हियसली भारतीय राज्यघटनेच्या केंद्र राज्य संबंधामध्ये केंद्र राज्य प्रशासकीय संबंधांतर्गत येणारा हा विषय आहे. तर त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर भारतीय राज्यघटनेतलं जे काही कलम 262 आहे तर कलम 262 मधील कलम 262(1) मधील तरतुदीचा विचार करता याचं उत्तर आपल्याला सांगता येईल संसद. पर्याय क्रमांक 2 की नदीच्या पाण्याशी निगडीत आंतरराज्यीय तंट्यांचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा संवैधानिक अधिकार जो कुणाला असेल तर तो आहे भारताच्या संसदेला. कारण की संसद कायद्याद्वारे अशा प्रकारच्या तंट्याचा निवाडा करण्यासाठीची जी तरतूद आहे ती करू शकते आणि म्हणून या ठिकाणी कलम 262(1) नुसार या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो संसद की जी कायद्याद्वारे याबाबतचा विचार जी काय ती करू शकते.
आपल्याकडे पाणी तंटा अधिनियम 1956 द्वारे अशा प्रकारच्या आंतरराज्य नदी पाणी वाटपाच्या वादाचे जे काही तंटे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. पाणी तंटा अधिनियम 1956 सुद्धा संसदेद्वारे तयार केलेला कायदा म्हणून सांगता येऊ शकेल. तर या अर्थाने याचं उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 संसद. तर याही दृष्टीने जी काही माहिती आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे IMP फॅक्ट बेसिसवर, तर ही आपण या ठिकाणी विचार घेण्याची गरज आहे की पाणी तंट्यासंबंधीचे वाद आणि राज्यातील समन्वय या अर्थाने विचार केला कलम 262 मध्ये जी तरतूद आहे ती नीट योग्य पद्धतीने आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा त्यावरील नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या निर्णयाकरता तरतूद करता येईल. आपल्यालाही प्रश्नामध्ये तेच विचारलं होतं की संवैधानिक पातळीवर तरतूद करण्याचा अधिकार कोणाकडे आहे, तर तो संसदेकडे आहे. एवढंच नव्हे तर कलम 262 मधली पण तरतूद याच्याविषयी सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे ही 2 मधली पण तरतूद जी काय ते आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे कलम 262 नुसार की अशा कोणत्याही तंट्याच्या बाबतीत, अशा म्हणजे कोणत्या, तर पाणी वाटपाच्या बाबतच्या तंट्याच्या बाबतीत असेल, पाणी वापराच्या बाबतीत असेल किंवा त्यावर नियंत्रणाच्या बाबतीतच्या तंट्याच्या रचने असेल, तर अशा कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला किंवा इतर कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी तरतूद कायद्याद्वारे करता येईल. कुणाला? संसदेला. त्यामुळे कलम 262 मधली पण ही तरतूद खूप महत्त्वाची आहे की अशा पाणी वाटपासंबंधीच्या, पाण्याच्या वापरासंबंधीच्या किंवा त्यावरील नियंत्रणासंबंधीच्या तंट्याच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी तरतूद कायद्याद्वारे संसदेला करण्याचा अधिकार आहे. एवढंच नव्हे तर पाणी तंटा अधिनियम 1956 नुसार केंद्र शासनाला अशा कोणत्याही तंट्याच्या निर्णयाकरता लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे. तर याही दृष्टीतून प्रश्न आयोगाने विचारलेले असल्यामुळे पाणी तंटा अधिनियम 1956 नुसार कोणाला अशा प्रकारचा लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे, तर तो ऑब्व्हियसली केंद्र शासनाला आहे हे म्हणायला जागा होते. तर त्या सर्व अर्थाने या ठिकाणी हे संबंध जी बाब आहे ते आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न पहा, जोड्या लावा. सर्वोच्च न्यायालयाचे व्याववर्तक अधिकार क्षेत्र, उच्च न्यायालय, न्यायालयीन सक्रियता, न्यायालयीन पुनर्वलोकन. एका बाजूला या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला प्राधिलेख काढण्याचा अधिकार, राज्यांच्या आपसातील तंटे, घटनेचे संरक्षण, लोकहित याचिका किंवा जनहित याचिका. तर ते एक लक्षात घ्या, या ठिकाणी जर विचार केला तर एक प्रकारे पहिल्यांदा जो काही एचा पर्याय जो दिलेला आहे तो पर्याय या ठिकाणी थोडासा गोंधळात टाकणारा आपला वाटू शकतो की तर जो शब्द मराठीत वापरलेला आहे व्याववर्तक अधिकार क्षेत्र, व्याववर्तक अधिकार क्षेत्र. तर व्याववर्तक म्हटलं की आपण थोडंसं गोंधळून जातो किंवा नेमकं काय म्हटलेलं आहे. याचा इंग्लिशमध्ये बघा, मुद्दाम या ठिकाणी इंग्लिशमधला जो उल्लेख आहे तुम्ही स्पष्ट केलेला आहे, एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट. एक्सक्लुझिव्ह म्हणजे कोणत्या अर्थाने, तर घटनेमध्ये या ठिकाणी त्याचा जो संदर्भ पाहायला मिळतो कलम 131 खाली, कलम 131 खाली असणारं जे काय सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र आहे, अव्वल अधिकार क्षेत्र किंवा अव्वल अधिकारिता, प्रारंभिक अधिकार क्षेत्र असंही त्याला म्हटलं जाऊ शकेल, अव्वल अधिकारिताही म्हटलं जाऊ शकेल किंवा व्यवर्तक अधिकार क्षेत्र असंही म्हटलं जाऊ शकेल. या कोणत्याही नावाने आपण त्याला विचारात घेऊ शकतो. इंग्रजीमध्ये मात्र शब्द वापरलेला आहे एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन. तर या कलम 131 खाली याचा संदर्भ जो काय तो आपल्याला घटनेमध्ये पाहायला मिळतो. तर सर्वोच्च न्यायालयाचे व्यवर्तक अधिकार क्षेत्र याचा जर विचार केला तर राज्यांचे आपसातील तंटे सोडवण्याच्या दृष्टीने कलम 131 द्वारा असणारं हे अव्वल अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालय वापरत असतं. त्यामुळे एचा पर्याय जो काय तो पर्याय क्रमांक 2च्या दृष्टीने सांगता येईल उच्च न्यायालय. तर उच्च न्यायालयाला प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे. उच्च न्यायालय हे या ठिकाणी मूलभूत हक्कांशी संबंधित जे काही प्राधिलेख आहेत, रिट्स याचिका आहेत ते काढण्याचा अधिकार त्याला आहे. त्यामुळे बीचा पर्याय क्रमांक 1शी जोडता येऊ शकतो. न्यायालयीन सक्रियता याचा संबंध लोकहित याचिकांशी आहे, कारण की आपल्याकडे भारतामध्ये जी काही न्यायालयीन सक्रियता अधिकाधिक वाढत चाललेली आहे ती वाढत्या जनहित याचिकांमुळे, वाढत्या लोकहित याचिकांमुळे वाढत चाललेली आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमुळे वाढत चाललेली आहे, PIL मुळे वाढत चाललेली आहे. त्यामुळे जनहित याचिकेचा संबंध जो आहे तो न्यायालयीन सक्रियतेशी जोडायला काही हरकत नाही. आणि न्यायालयीन पुनर्वलोकन की जे राज्यघटनेच्या संरक्षणाच्या दृष्टीने कलम 134 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर एक प्रकारे या अर्थाने याचं जे उत्तर आहे ते आपल्याला पर्याय क्रमांक 1 या अर्थाने देता येईल की एचा पर्याय 200 आहे, बीचा जो काय आहे तो 100 आहे, सीचा जो काय आहे तो 400 आहे आणि डीचा जो आहे तो 300 आहे. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे उत्तर आहे ते आपल्याला स्पष्ट करता येईल. याही प्रश्नाच्या अनुषंगाने जे इतर IMP फॅक्ट्स आहेत ते आपण लक्षात ठेवूया. तर एक लक्षात घ्या की मूळ किंवा अव्वल प्रारंभिक अधिकार क्षेत्र की जे कलम 131 नुसार विचार घेतलेला आहे की ज्यात थेट सर्वोच्च न्यायालयात हे खटले दाखल करता येऊ शकतात. कोणते, तर संघ राज्य विवाद
संबंधीचे जे खटले आहेत की ज्या संघराज्य विवादामध्ये सर्वोच्च न्यायालय पंच म्हणून भूमिका पार पाडतं, की ज्यामध्ये केंद्र सरकार वर्सेस एक किंवा अनेक घटक राज्य यांच्यातला वाद असेल, दोन किंवा दोनपेक्षा अधिक घटक राज्यातील असणारा वाद असेल, राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीविषयक वाद असेल, केंद्रीय कायद्यांच्या घटनात्मकतेबाबतचा वाद असेल किंवा मूलभूत हक्कासंबंधीचे वाद असतील, तर अशा अनेक प्रश्नांचा विचार, अनेक वादांचा विचार जो आहे तो या अव्वल अधिकार क्षेत्रामध्ये करता येऊ शकतो कलम 131 खाली. एवढंच नव्हे तर कलम 134 नुसार न्यायालयीन प्रमुखाचं अधिकार क्षेत्र की जे भारतीय राज्यघटनेच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतं सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये. एवढंच नव्हे तर कलम 226 नुसार उच्च न्यायालय हे या ठिकाणी या संबंध मूलभूत हक्कांशी संबंधित असणाऱ्या रीट याचिकांच्या अंमलबजावणीसाठी प्राधिलेख काढू शकते किंवा एक प्रकारे रीट बजावू शकते. मग ती बंदी प्रतिशीकरण असेल, परमादेश असेल, प्रतिषेध असेल, उत्प्रेक्षण असेल, अधिकारपच्चा असेल, या प्रकारच्या रीट जे काय आहेत किंवा प्राधिलेख जे काय ते बजावू शकते, त्याचे आदेश देऊ शकते. तर या अर्थाने कलम 226 मधली ही तरतूद पण महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी IMP फॅक्ट्स पाहत असताना आपण प्रश्नांच्या रूपाने हे जे काही संबंध IMP फॅक्ट्स या ठिकाणी पाहतोय ते यासाठीच की जेणेकरून आपल्याला एका प्रश्नाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या प्रश्नांची तयारी करता यावी, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो, परंतु काय म्हटलेलं आहे? संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो, परंतु निवडणूक लढविण्यापूर्वी त्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्याची निवड झाल्यास त्यास तात्काळ आपले पद सोडावे लागते. त्यास निवडीनंतर आपले पद 6 महिन्यांच्या आत सोडावे लागते. संसद सदस्य निवडणूक लढू शकतो, परंतु राज्य विधिमंडळ सदस्य निवडणूक लढू शकत नाही. तर आपल्याला योग्य पर्यायाची निवड करायची आहे या विधानाच्या अनुषंगाने, विशेषतः राष्ट्रपती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून. आपल्याला माहीत असेल की राष्ट्रपतीची निवडणूक लढवणारा जो कोणी व्यक्ती असेल तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य असता कामा नये किंवा असणार नाहीये, अशी आपल्याकडे या ठिकाणी पात्रता स्पष्ट केलेली आहे किंवा राष्ट्रपती पदाच्या बाबतची शर्त आपल्याला तशी स्पष्ट पाहायला मिळते. तर भारतीय राज्यघटनेतल्या कलम 59 मधल्या ज्या काही तरतुदी आहेत या अनुषंगाने या प्रश्नाचा विचार जो काय तो करता येऊ शकतो. कलम 59. मग आता या ठिकाणी कलम 59च्या दृष्टीतून जर विचार केला तर जो कोणी संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य की जो राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवतोय तो जर राष्ट्रपतीपदी या ठिकाणी निवडून आला तर ज्या दिवशी तो या ठिकाणी राष्ट्रपतीपद ग्रहण करतोय त्या दिनांकापासून त्याचे संसद सदस्यत्व जे काय आहे ते संपलेलं आहे किंवा संसद सदस्य त्यांनी या ठिकाणी संसद सदस्य हे पद सोडून दिलेलं आहे असं ग्राह्य धरण्यात येईल, असं समजण्यात येईल, अशी घटनेमध्ये तरतूद आहे. तर त्या कलम 59 मधल्या तरतुदीचा विचार करता या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकेल उत्तर त्याची निवड झाल्यास त्यास तात्काळ आपले पद सोडावे लागते. हाच पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. का तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 59 मधली जी तरतूद आहे त्या तरतुदीचा विचार करता पर्याय क्रमांक 2 हा अगदी बरोबर आहे की ज्यावेळेस एखादा संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडला जातो तेव्हा ज्या दिनांकास त्याने राष्ट्रपतीपद ग्रहण केलेलं आहे त्या दिनांकापासून त्याने त्याचं संसद सदस्यत्व पद हे सोडलेलं आहे असं त्याचा अर्थ घेतला जातो. तर त्यामुळे या ठिकाणी या अर्थाने पर्याय क्रमांक 2 जो काय आहे त्याचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. माझं पहा कलम 59 काय तर 59चं शीर्षक आहे राष्ट्रपती पदाच्या शर्ती. तर कलम 59(1) नुसार जी शर्त आहे किंवा जी काही तरतूद आहे ती काय आहे की राष्ट्रपती कोणत्याही संसद व राज्य विधिमंडळ सभागृहाचा सदस्य असणार नाही. जो कोणी राष्ट्रपतीपदी निवडून येणारा व्यक्ती आहे तो कोणत्याही संसद अथवा राज्य विधिमंडळ सभागृहाचा सदस्य असणार नाही, कारण की ती शर्त इथे ठेवली गेलेली आहे. दुसरी गोष्ट, संसद किंवा राज्य विधिमंडळ सभागृहाचा सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून आला तर तो राष्ट्रपती म्हणून आपले अधिकार पद ग्रहण करील. राष्ट्रपती म्हणून तो आपले अधिकार पद ग्रहण करील त्या दिनांकास त्या दिवशी त्याने त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल. ही तरतूद कलम 59(1) नुसार स्पष्टपणे दिलेली आहे. तर त्यामुळे त्यास आपले पद सोडावे लागते हे म्हणणं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. कलम 59(2) नुसार जर विचार केला तर राष्ट्रपती कोणतेही अन्य लाभपद धारण करणार नाही. कोणतेही अन्य लाभपद धारण करणार नाही. मित्रांनो, एक लक्षात घ्या की जेव्हा आपला एखादा संसद सदस्य अथवा विधिमंडळ सदस्य हा राष्ट्रपतीपदी निवडून येतो तेव्हा तो भारताचे राष्ट्रपती म्हणून ओळखला जातो. तो भारताचा राष्ट्रपती म्हणून ओळखला जातो, न की तो कोणत्या अमुक राजकीय पक्षाचा राष्ट्रपती म्हणून ओळखला जातो का, नाही.
द्रौपदी मुर्मू भलेही भाजपच्या कधी काळी या ठिकाणी सदस्य होत्या, भाजप पक्षाच्या सदस्य होत्या, पण आज घडीला द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती म्हणून ओळखल्या जातात. त्या भाजपच्या राष्ट्रपती म्हणून ओळखल्या जात नाहीत, तर त्या भारताच्या राष्ट्रपती म्हणून ओळखल्या जातात. म्हणून या ठिकाणी राष्ट्रपती पदाचा जो काही निपक्षपातीपणा आहे, स्वतंत्र कार्य करण्याची जी काही भूमिका आहे, ही राखली जावी या हेतूने ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य असणार नाहीत याबाबतची काळजी घेतलेली आहे. की नाही ते संसदेचे सदस्य, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य असणार नाहीत, ना राज्य विधिमंडळाच्याही कोणत्याही सभागृहाचे सदस्य असणार नाहीत. का तर या ठिकाणी ते कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य जर राहू लागले तर ते त्या राजकीय पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार घेतले जातील. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे त्यांच्या निपक्ष आणि स्वतंत्र कार्यवर्तीचा विचार करता ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य राहू शकत नाहीत जेव्हा ते राष्ट्रपती म्हणून निवडून येणार असतात तेव्हा. तर त्यामुळे राष्ट्रपतींना पदावर आल्यानंतर कोणतेही लाभपद, अन्य लाभपद सुद्धा धारण करता येणार नाही. कलम 59(4) नुसार राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते त्यांच्या पदावधीत कमी केले जाणार नाहीत. इथंही कोणती भूमिका आहे, कोणती काळजी घेतलेली आहे की राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते त्यांच्या पदावधीत म्हणजे त्यांच्या कार्यकालामध्ये कमी केले जाणार नाहीत, तर ते वरचेवर या ठिकाणी वाढवलेच जातात. तर इथंही हीच काळजी घेतलेली आहे की राष्ट्रपती पदावर असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा या ठिकाणी निपक्षपातीपणाने, स्वतंत्र कार्यवृत्तीने आपली भूमिका पार पाडावी. त्यामध्ये कसल्याही प्रकारे या ठिकाणी पक्षपाती भूमिका घेऊ नये या हेतूनेच या ठिकाणी त्यांच्या वेतन व भत्तेमध्ये, त्यांच्या पद्धतीमध्ये एक प्रकारे कपात केली जात नाही किंवा ते कमी केलं जाणार नाही याची काळजी घटनेमध्ये घेतली गेलेली आहे. तर त्याबाबतची तरतूद कलम 59(4) मध्ये नमूद आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. नियंत्रक आणि मालिका प्रेक्षकाच्या घटनात्मक स्थानाचे योग्य वर्णन कोणते? पहा काय प्रश्न आहे. नियंत्रक आणि मालिका प्रेक्षकाच्या घटनात्मक स्थानाचे योग्य वर्णन कोणते? तो कायम कार्यकारी मंडळाचा सदस्य आहे, तो न्याय मंडळाचा सदस्य आहे, तो विधिमंडळाचा सदस्य आहे, तो उपरोल्लेखित कोणत्याही शाखेचा घटक नाही. माझा प्रश्न असा पडतो की या ठिकाणी हा जो काय कॅग आहे तो शासनाच्या या 3 अंगांपैकी, कारण की हे सगळे शासनाचे 3ही अंग म्हणून ओळखले जातात, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. तर अशा या शासनाच्या 3 अंगांपैकी नेमका कोणत्या अंगाचा तो या ठिकाणी भाग आहे किंवा कोणत्या अंगाचा या ठिकाणी भाग म्हणून त्याचं वर्णन केलं पाहिजे असा प्रश्न इथं विचारलाय की नियंत्रक व मालिका प्रेक्षकाच्या घटनात्मक स्थान याचं योग्य वर्णन कोणतं करता येऊ शकेल? तर एक लक्षात घ्या, तो यापैकी कोणत्याही अंगाचा, शासनाच्या 3 अंगांपैकी कोणत्याही अंगाचा तो भाग नसतो. घटनात्मक स्थान जर त्याचा विचार घेतलं तर या ठिकाणी तो या कार्यकारी मंडळाचा सुद्धा भाग नाहीये, ना कायदे मंडळाचा भाग नाहीये, ना एक प्रकारे या ठिकाणी तो न्यायमंडळाचाही सदस्य आहे असं म्हणता येणार नाही. तर तो उपरोल्लेखित कोणत्याही शाखेचा घटक नाही हे इथं आपलं स्पष्ट करता येऊ शकेल पर्याय क्रमांक 4 च्या अर्थाने. मग तो उपरोल्लेखित कोणत्याही शाखेचा घटक का नाहीये? कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये त्याची जी काही तरतूद केलेली आहे ती पूर्णपणाने निपक्षपाती आणि स्वतंत्र कार्यवृत्तीने काम करणारे पद म्हणून या ठिकाणी केलेली आहे. म्हणून कलम 148 ते कलम 151 मधल्या ज्या काही त्याच्या तरतुदीचा विचार केला तर त्या संबंध तरतुदींचा विचार करता आपल्याला कॅग हे पद या ठिकाणी स्वतंत्र पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारच्या दबाव व प्रभावापासून दूर राहून काम करणारं पद म्हणून या ठिकाणी समजलं गेलेलं आहे. तर त्यामुळे या 3ही अंगापैकी कोणत्याही अंगाचा तो भाग नसतो किंवा घटनात्मक स्थान त्याचं 3 अंगांच्या पातळीवर या ठिकाणी विचारात घेतलं गेलेलं नाहीये. तर त्यामुळे उपरोल्लेखित कोणत्याही शाखेचा तो घटक नाही. आता पहा की कॅगचं स्वातंत्र्य घटनेमध्ये कसं राखलं गेलेलं आहे, याबाबतच्या कोणत्या तरतुदी आहेत घटनेमध्ये की ज्यातून कॅग या पदाचं स्वातंत्र्य राखलेलं आहे हे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. आणि इव्हन या ठिकाणी कॅग पदाच्या बाबतीत कोणत्या प्रतिबंधांचा विचार केलेला आहे, कोणते प्रतिबंध त्या पदावर घातले गेलेले आहेत त्याचाही संदर्भ आपण इथं घेऊया की जेणेकरून आपल्याला कॅगचं स्वातंत्र्य घटनेमध्ये कोणत्या तरतुदीच्या आधारे टिकवलं गेलेलं आहे हे लक्षात येऊ शकेल. मग आता पहा या ठिकाणी आपण पाहू शकता की कॅगचे स्वातंत्र्य हे घटनेमध्ये टिकवण्यासाठी काही तरतुदी भारतीय राज्यघटनेत केलेल्या आहेत. कॅग हे पद सर्व प्रकारच्या बाह्य नियंत्रणापासून मुक्त पद आहे. सर्व प्रकारच्या बाह्य नियंत्रणापासून मुक्त पद आहे. ना सत्ताधारी पक्षाच्या पातळीवरचा दबाव त्याच्यावर असतो, ना विरोधी पक्षांच्या पातळीवरचा त्याच्यावर दबाव असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या बाह्य नियंत्रणापासून मुक्त असणारे पद आहे. का तर त्याने आपली भूमिका निपक्षपातीपणाने स्वतंत्र पद्धतीने पार पाडावी हा त्या पाठीमागचा हेतू आहे. का तर तो शासनाच्या विभिन्न खर्चाचं लेखापरीक्षण करतोय आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही घटक राज्य सरकार किंवा कोणत्याही केंद्र सरकारच्या पातळीवरचं बाह्य नियंत्रण त्याच्यावर असत नाही. कॅगचे कार्यक्षेत्र व भूमिका घटनेने निश्चित केलेली आहे. कॅगचे कार्यक्षेत्र आणि भूमिका घटनेने निश्चित केलेली आहे. त्याच्या बाहेर जाऊन त्याने आपली भूमिका पार पाडणं हे योग्य नाहीये.
त्या अंतर्गतच राहून त्यांनी आपली भूमिका पार पाडली पाहिजे असं घटना अपेक्षित धरते. घटनेमध्ये तशी तरतूद आहे. त्यामुळे घटनेमध्ये कॅगची भूमिका आणि कार्यक्षेत्र निश्चित केलेलं आहे. कॅगची नेमणूक राष्ट्रपतीकडून होते. यात सुद्धा या ठिकाणी त्याचं स्वातंत्र्य टिकून ठेवलं गेलेलं आहे. कॅग या पदाचं अधिकारपद स्वीकारण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर शपथ घ्यावी लागते. तसंच त्याचे जे वेतन आहेत, भत्ते आहेत, सेवा शर्ती आहेत ते ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोणाकडे आहे तर संसदेला असतो. त्यानंतर कॅगचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. यातूनही त्याचं स्वातंत्र्य टिकवलं गेलेलं आहे. कॅगबाबत घातला गेलेला जो प्रतिबंध आहे किंवा निर्बंध आहे तो कोणता आहे की सेवानिवृत्तीनंतर त्याच्यावर हा प्रतिबंध घातला गेलेला आहे. कोणता की कॅगला सेवानिवृत्तीनंतर केंद्र किंवा राज्य सरकार अंतर्गत नोकरी करता येत नाही. केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा नोकरी करता येत नाही आणि राज्य सरकारच्या पातळीवर सुद्धा या ठिकाणी नोकरी करता येत नाही. कोणत्याही प्रकारची नोकरी त्याला स्वीकारता येत नाही. तर असं हे कॅगबाबतचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेमध्ये टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सेवानिवृत्तीनंतर त्याच्यावर काही निर्बंध किंवा प्रतिबंधही घातलेले आहेत. त्यातूनही त्याचं स्वातंत्र्य हे टिकवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. तर त्यामुळे उपरोल्लेखित कोणत्याही शाखेचा तो घटक नाही असं म्हणणं हे या सर्व अर्थाने योग्य समजलं जातं. त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा. अनुच्छेद 12 नुसार राज्यामध्ये याचा समावेश होतो. राज्य या संकल्पनेमध्ये, राज्य या व्याख्येमध्ये याचा समावेश होतो. भारताचे शासन व संसद, प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ, सर्व स्थानिक संस्था, नगरपालिका, जिल्हा बोर्ड, भारतीय शासनाच्या नियंत्रणाखाली संस्था. अ, ब, ड, अ, ब, क, अ आणि ब वरील सर्व. तर आपल्याला माहीत असेल मूलभूत हक्कांतर्गत कलम 12 अंतर्गत राज्य या संकल्पनेची जी व्याख्या आहे ती वेगवेगळ्या घटकांच्या समावेशासह विचार घेतलेली आहे. तर त्या एकूणच कलम 12 मधल्या राज्य या संकल्पनेच्या व्याख्येचा विचार करता या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल वरील सर्व. कारण की राज्य या संकल्पनेमध्ये सर्वच घटक, भारताचे शासन, संसद, प्रत्येक राज्याचं राज्य शासन आणि विधिमंडळ, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि भारतीय शासनाच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या इतरही संस्था किंवा प्राधिकरण यांचा संदर्भ या ठिकाणी राज्य या संकल्पनेमध्ये कलम 12 नुसार विचार घेतला जाऊ शकतो. त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल वरील सर्व. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला सांगता येईल. या अनुषंगाने आणखीन एक माहिती किंवा आणखीन एक IMP फॅक्ट आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की ज्या पद्धतीने कलम 12 मध्ये या ठिकाणी या राज्य या संकल्पनेच्या व्याख्येचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो, तसाच तो मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर सुद्धा कलम 36 मध्ये सुद्धा पाहायला मिळतो. म्हणून कलम 12चा संदर्भ कलम 36 मध्ये विचार घेतला गेलेला आहे की कलम 12 मध्ये ज्या पद्धतीने राज्य या संकल्पनेची व्याख्या दिलेली आहे तीच व्याख्या कलम 36 मध्ये पण लागू पडते मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा. तर त्यामुळे कलम 12 आणि कलम 36 नुसार राज्य या संकल्पनेच्या अंतर्गत किंवा राज्य या शब्दांतर्गत भारताचे सरकार, संसद, राज्याचे शासन, राज्य विधिमंडळ, भारताच्या राज्य क्षेत्रातील अथवा भारताच्या सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक आणि अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे असं म्हणायला जागा उरते. तर त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपण स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी पुन्हा आणखी छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या माध्यमातून आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपद्वारे चालणारे इतर जे काही बॅचेस आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर एक लक्षात घ्या की आगामी जी काही आपली कर निर्धारण व प्रशासकीय सेवा नगर परिषद गट क ची जी काही परीक्षा आहे 2023ची तर ती या ठिकाणी होणार आहे. तर त्या अनुषंगाने पेपर 1 आणि 2 मध्ये राज्यव्यवस्थेचा जो काही सिलेबस आहे तो पाहायला मिळतो. तर साधारणपणे या पेपर 1 आणि 2 मधला जो काही राज्यव्यवस्थेचा सिलेबस आहे तो या 8 घटकामध्ये विभागलेला आहे. तर या 8ही घटकांच्या अनुषंगाने आपली या पदाशी संबंधित असणारी जी काही बॅच आहे ती सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे. तर फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये हे संबंध 8 घटक की ज्यामध्ये भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, राजकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन, नागरी स्थानिक शासन व प्रशासन, निवडणूक प्रक्रिया आणि प्रशासकीय कायदा व न्यायमंडळ हे सर्व 8ही घटक 40+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी 3 महिने यासह या ठिकाणी बॅच आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. तर या अनुषंगाने या बॅचविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. ही बॅच प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरून आपलं ॲप जे काय आहे ते डाउनलोड करून घ्यावं लागेल आणि त्या माध्यमातून ही बॅच आपल्याला प्राप्त करता येऊ शकेल. याही बॅचवरची असणारी ही जी स्पेशल ऑफर आहे ती 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे. त्याचबरोबर आपल्या इतरही ज्या काही बॅचेस आहेत त्याही आपल्या ॲपवर सध्या सुरू आहेत. जसं पंचायत राज आणि नागरी सुशासन स्पेशल बॅच की ज्यामध्ये पंचायत राज आणि नागरी सुशासनाचा संपूर्ण जो सिलेबस आहे तो आपण कव्हर केलेला आहे. नाममात्र फक्त 300 रुपयाच्या फीसमध्ये आपण या बॅचचा सर्व सिलेबस जो काय आहे तो विस्तृत नोट्स आणि व्हिडिओज प्राप्त करू शकता. एवढंच नाही तर वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर या ठिकाणी घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच सुद्धा आपली या ठिकाणी सुरू आहे. घटनावस्त्या की ज्या भारतीय राज्यघटनेमधला
महत्त्वपूर्ण असा पार्ट आहे आणि कलमे याच्यावर सुद्धा फॅक्च्युअल बेसिसवर भरपूर प्रश्न आपल्याकडे विचारले जातात. तर या दोन्ही टॉपिकच्या अनुषंगाने असणारी घटनावस्ती आणि कलमे स्पेशल बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सुरू आहे. तर फक्त 100 रुपयाच्या फीसमध्ये आपण ही संपूर्ण बॅच जी काय ती वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज आणि नोट्ससह प्राप्त करू शकता. साधारणपणे घटनेतील महत्त्वाच्या घटनावस्त्या आणि कलमांचं विश्लेषण या बॅचमध्ये प्राप्त होईल. याचबरोबर प्रश्नांचंही विश्लेषण याच्यामध्ये प्राप्त होईल आणि 10+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर सुद्धा या ठिकाणी संबंध जो काही भाग आहे तो आपल्याला या बॅचमध्ये प्राप्त करता येऊ शकेल. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी आहे 3 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही एन्क्वायरी प्राप्त करायची असेल तर या ठिकाणी या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यव्यवस्थेची बेसिक फाउंडेशन बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. आगामी 2024 सेशनातून राज्यसेवा पूर्वपरीक्षा, राज्यसेवा पूर्वपरीक्षा, गट ब, गट क, मुख्य परीक्षा, पूर्वपरीक्षा आणि सरळ सेवेच्या जे काही इतर एक्झाम आहेत त्या सर्व अर्थाने ही जी बॅच आहे ती आपल्याला फायदेशीर आहे. तर ही बॅच फक्त 700 रुपयाच्या फीसमध्ये अवेलेबल आहे, ज्यामध्ये गट ब, गट क, पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. एकूण 30+ व्हिडिओज, वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षा की जी डिसेंबर महिन्यामध्ये पार पडणार आहे, डिसेंबर 2023मध्ये, तर त्याही अनुषंगाने आपली बॅच जी काय आहे ती सध्या सुरू आहे. या बॅचला आपण फक्त 560 रुपयाच्या फीसमध्ये प्राप्त करू शकता. जो काही या ठिकाणी डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षेचा संपूर्ण सिलेबस आहे तो याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. एकूण 25+ व्हिडिओज प्लस नोट्सच्या बेसिसवर असणारी बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर एक प्रकारे या ठिकाणी या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची तर या कॉन्टॅक्ट नंबर आपण एन्क्वायरी करू शकता. याही दोन्ही बॅचेसवर असणारा जो स्पेशल ऑफरचा भाग आहे तो 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. योग्य कथन किंवा कथने ओळखा. राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात. फक्त अ आणि ब, फक्त अ आणि क वरील सर्व. मित्रांनो, आपल्याला कधी कधी प्रश्न सोडण्याची एवढी घाई असते की आपण योग्य पद्धतीने प्रश्न वाचत नाही तर आपल्याकडे येणारा प्रश्नसुद्धा आपला चुकतो. तर आता इथंही तसाच फसवा प्रश्न विचारला गेलेला आहे की राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. हे बरोबर विधान आहे, योग्य विधान आहे. आपल्याला शोधायचे योग्य कथन ओळखा. तर राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात हे म्हणणं बरोबर आहे कलम 165च्या तरतुदीचा विचार जर केला तर. राज्य लोकसेवकाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात हेही बरोबर आहे कलम 316 मधल्या तरतुदीचा विचार करता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करतात. आता पहा की आपला या ठिकाणी घाईघाईने जेव्हा आपण या ठिकाणी प्रश्नाकडे सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला काय वाटतं किंवा पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, कारण की इथेही राज्यपाल नियुक्ती करतात, इथेही राज्यपाल नियुक्ती करतात, हे बरोबर आहे. तर उच्च न्यायालयाच्या स्तरावर सुद्धा राज्यपाल नियुक्ती करतात हेही बरोबर असेल किंवा आपण त्या विधानाकडे योग्य पद्धतीने वाचत नाहीत, घाईघाईने या ठिकाणी वाचतो आणि मग हेही विधान बरोबर आहे की काय असं समजून आपण उत्तर जर वरील सर्व लिहिलं तर या ठिकाणी हे उत्तर चुकीचं ठरू शकतं. का तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राज्यपाल करत नाहीत, तर ते कोण करतात? राष्ट्रपती करतात. भारतीय राज्यघटनेतल्या कलम 217च्या तरतुदीचा विचार जर केला तर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय असो किंवा उच्च न्यायालय असो या दोन्ही न्यायालयांच्या बाबतीतच्या न्यायाधीशांची नियुक्ती आपल्याकडे राष्ट्रपती करतात आणि त्यामुळे या ठिकाणी कलम 217 नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात म्हणणं योग्य आहे, न की राज्यपाल. म्हणून क हे विधान चुकीचं आहे. मात्र एक प्रकारे योग्य कथन अ आणि ब म्हणून स्पष्ट करता येतील. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल की अ आणि ब हे विधाने योग्य आहेत. माझं पहा की याही अनुषंगाने जे काही IMP फॅक्ट्स आहेत त्याच्यावर आपण प्रकाश टाकूया. कलम 217(1) नुसार उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशासह अन्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. कलम 219 नुसार आता पहा इथं एक महत्त्वपूर्ण बाब कोणती आहे की भलेही आपल्याकडे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करत असले तरी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचा अधिकार हा राज्यपालांकडे दिला गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रश्नामध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतात असं विधान दिलेलं आपल्याला पाहायला मिळेल की आपल्याकडे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात मात्र शपथ देण्याचा अधिकार हा राज्यपालांकडे सोपवला गेलेला आहे कलम 219 नुसार. त्यामुळे आपण घाई गडबडीने जर तसं उत्तर लिहून टाकलं की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतात तर ते चुकीचं आहे. तर त्या अर्थाने ही कलम 219चा संदर्भ सुद्धा महत्त्वाचा आहे की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेली प्रत्येक व्यक्ती, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेली प्रत्येक व्यक्ती आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्याच्या राज्यपालासमोर अथवा त्याने शपथ संबंधात नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर शपथ घेऊन सही करेल.
तर अशी तरतूद कलम 219 मध्ये स्पष्ट केलेली आहे आणि त्या 219 मधल्या तरतुदीचा विचार करता तर इथं आपण असं म्हणता शकेल की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक भलेही राष्ट्रपती करत असले तरी शपथ देण्याचा अधिकार मात्र या ठिकाणी राज्यपालांना आहे आणि म्हणून राज्यपाल त्यांना शपथ देऊ शकतात किंवा संबंधित एखादी व्यक्ती सुद्धा त्या दृष्टीने शपथ जी काय ती देऊ शकते आणि म्हणून एक प्रकारे कलम 219 नुसार हा संदर्भ बरोबर आहे की राज्यपाल त्यांना शपथ देतात, मात्र नियुक्ती राष्ट्रपती करतात. राहिला प्रश्न महाधिवक्त्यांच्या बाबतीतचा, तर कलम 165 नुसार महाधिवक्ता पदाची नेमणूक घटकराज्य राज्यपाल करतात हे म्हणणं बरोबर आहे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार. त्यानंतर कलम 316 नुसार राज्यपाल राज्य लोकसेवकाच्या अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक करतात, नियुक्ती करतात हेही म्हणणं बरोबर आहे. तर या ठिकाणी मी वारंवार या प्रत्येक प्रश्नांच्या IMP फॅक्ट्समध्ये विश्लेषणामध्ये मी या ठिकाणी वेगवेगळ्या कलमांचा संदर्भ देऊन ते या ठिकाणी जे काही माहिती आहे ती देतोय, ती याकरताच देतोय कारण की त्यातून आपल्याला वारंवार या ठिकाणी त्या कलमांचा संदर्भ लक्षात यावा, त्यातून माहिती व्हावी आणि हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कलमांच्या आधारावर लक्षात ठेवणं अधिक सोपं जावं या अर्थाने या ठिकाणी ही माहिती त्या पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या तरतुदी न्यायालयाच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहेत? न्यायाधीशांची नियुक्ती व पदच्युती, कार्यकाळाची सुरक्षितता, वेतन व सेवा शर्ती, न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार, फक्त ब क ड आणि वरील सर्व. तर जसं आपण पहिला प्रश्न या ठिकाणी स्वतंत्र न्यायालयाशी संबंधित पाहिला होता तसाच हाही प्रश्न आहे. तर त्यामुळे याही प्रश्नामध्ये स्वतंत्र न्यायालयाशी संबंधित जे काही वैशिष्ट्यांचा विचार भारतीय राज्यघटनेमध्ये केला गेलेला आहे त्या अनुषंगानेच उत्तर आपल्याला द्यायचं आहे की न्यायाधीशांची नियुक्ती आणि पदच्युती यातून स्वतंत्र न्यायव्यवस्था राखली गेलेली आहे का? निश्चितपणे राखलेली आहे. कार्यकाळाची सुरक्षितता यातूनही ती राखली गेलेली आहे. वेतन व सेवा शर्ती यातूनही ती राखली गेलेली आहे आणि न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार याही तरतुदीतून आपल्याकडे स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा विचार केला गेलेला आहे. आता आपल्याला पहिल्या 3 पर्यायाबद्दल या ठिकाणी कोणती शंका वाटत नाही का, तर त्या संबंध तरतुदी स्वतंत्र न्यायव्यवस्थेशी संबंधित आहेत. पण जी काही ड पर्यायामध्ये तरतूद दिलेली आहे त्याबद्दल थोडी शंका वाटते किंवा त्याबद्दल थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो. पण ड ही तरतूद सुद्धा जर विचारात घेतली, आपण जर पाहिलं तर कलम 129 नुसार सुप्रीम कोर्टला न्यायालयाच्या अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार आहे, दंड करण्याचा अधिकार आहे आणि कलम 215 नुसार हायकोर्टाला किंवा उच्च न्यायालयाला सुद्धा या ठिकाणी एक प्रकारे न्यायालयाच्या अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार दिला गेलेला आहे. तर मग हा जो आहे अधिकार तो स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं प्रतीक स्पष्ट करणारा आहे की जर का उच्च न्यायालयाच्या अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्णयाचा अवमान जर केला जात असेल तर निश्चितपणे संबंधित न्यायालय हे त्या दृष्टीने शिक्षा देऊ शकतं. असा अधिकार दोन्ही न्यायालयांना आहे आणि त्यातून सुद्धा स्वतंत्र न्यायव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळे ड ही विधान बरोबर आहे, स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने त्याच्याशी संबंधित आहे. म्हणून अ ब क ड म्हणजेच वरील सर्व हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4च्या पद्धतीने स्पष्ट करता येईल. मग आता पहा, कलम 215 नुसार उच्च न्यायालयास आपल्या निर्णयांच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे आणि कलम 215 मध्ये या ठिकाणी एक प्रकारे उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय याबाबतची तरतूद सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ही पण तरतूद पाहायला मिळते की उच्च न्यायालयास आपल्या निर्णयांच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे. कलम 129 मध्ये सर्वोच्च न्यायालय सुद्धा या ठिकाणी अभिलेख न्यायालय तर आहेच आहे, पण त्याचबरोबर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आपल्या अवमानाबद्दल किंवा निर्णयांच्या अपमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार बहाल केलेला आहे. आता राहिला प्रश्न न्यायाधीशांच्या कार्यकाळाचा, तर एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या कार्यकाळाचा जर संदर्भ विचार घेतला तर 65 वर्षे वयेपर्यंत ते आपल्या पदावर कार्यरत राहू शकतात, पद धारण करू शकतात आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाबतीत जर विचार केला तर 62 वर्षे पदापर्यंत किंवा 62 वर्षे वयापर्यंत ते आपले पद धारण करू शकतात. पण एक गोष्ट इथं आणखी महत्त्वाची आहे, ती कोणती, तर एक लक्षात घ्या की या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वयाच्या बाबतीत जो बदल आहे तो बदल 15व्या घटनानुसार 1963 केला गेलेला आहे. अगोदर ही वयाची अट 60 वर्षे होती, ती 60 वरून 62 वर्ष करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो 15व्या घटनानुसार 1963 स्वीकारला गेला. म्हणून 15व्या घटनानुसार उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वयाची जी काही अट आहे ती 62 वर्षे विचार घेतली गेलेली आहे 1963 पासून. त्याआधी ती 60 वर्षे होती. तर मित्रांनो, या 15व्या घटनावस्तीबाबत सुद्धा मागच्या राज्यसभा मेन्समध्ये प्रश्न विचारले 2022च्या. तर त्यामुळे आपण या ठिकाणी याही बाबी ज्या आहेत त्या छोट्या छोट्या जरी असल्या तरी लक्षात ठेवण्याची गरज आहे IMP फॅक्ट्सच्या अर्थाने. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आंतरराष्ट्रीय संबंधातील वर्तनाबाबत
खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश घटनेत झालेला नाहीये किंवा राज्यघटनेत झालेला नाहीये? आंतरराष्ट्रीय संबंधातील वर्तनाबाबत खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश राज्यघटनेत झालेला नाहीये? राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी कार्य करणे बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि तह यातील कर्तव्यांचा मान राखणे हेही बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय तंटे लावदामार्फत मिटविण्यास प्रोत्साहन देणे हेही विधान बरोबर आहे. निशस्त्रीकरणासाठी कार्य करणे हे मात्र या ठिकाणी तत्व चुकीचं आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे की कोणतं मार्गदर्शक तत्व असं आहे की जे राज्यघटनेत समाविष्ट झालेलं नाहीये या आंतरराष्ट्रीय संबंधातील वर्तनाच्या दृष्टीने? तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला सांगता येईल की एक प्रकारे पहिले 3 जे विधान आहेत हे या प्रश्नाच्या अनुषंगाने बरोबर आहेत, पण चौथं जे विधान आहे ते समाविष्ट नाहीये, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 51 अंतर्गत ज्या आंतरराष्ट्रीय तत्वांचा उल्लेख केलेला आहे त्या पातळीवर विचार केला तर पर्याय क्रमांक 4 हे विधान जे आहे ते समाविष्ट नाहीये किंवा राज्यघटनेत समाविष्ट झालेला नाहीये असं म्हणायला जागा होतं. तर या अनुषंगाने कलम 51चा जो संदर्भ आहे तो आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे की राज्य हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी, राष्ट्रांमध्ये सन्मानपूर्वक संबंध जपण्यासाठी, समाजात आंतरराष्ट्रीय कायद्याविषयी आदर निर्माण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय तंटे लावाद्वारे मिटविण्यासाठी प्रयत्न करेल. अशी पूर्ण अर्थाने जी तरतूद आहे ती कलम 51 मध्ये पाहायला मिळते. तर त्या संबंध तरतुदीचा विचार करता निशस्त्रीकरणाचा संबंध इथं नाहीये हे स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेची खालील वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्रोत यांच्या जोड्या लावा. वैशिष्ट्ये आणि राज्यघटना, न्यायालयीन पुनर्वलोकन, कायद्याचे अधिराज्य, शेषाधिकार केंद्राकडे, समवर्ती सूची. तर मित्रांनो, या टाईपचे प्रश्न असंख्य स्वरूपात या ठिकाणी विचारले जातात आणि विचारले गेलेले सुद्धा आहेत. कारण की भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये हेही एक वैशिष्ट्य आहे की भारतीय राज्यघटनेवर अनेक घटनांचा प्रभाव पाहायला मिळतो. तर त्यामुळे या ठिकाणी याशी संबंधित सर्व जे काही माहिती आहे ती सर्व जे काही या ठिकाणी संदर्भ आहे ते आपण विसरता कामा नयेत. ते वारंवार आपण वाचण्याची गरज आहे. फक्त सॅम्पलिंग स्वरूपात हा एक प्रश्न मी तुम्हाला सांगतोय की न्यायालयीन पुनर्वलोकन ऑब्व्हियसली या ठिकाणी अमेरिकेशी त्याचा संबंध आपण जोडू शकतो. कायद्याचे अधिराज्य ब्रिटन, शेषाधिकार केंद्राकडे तर याचा संदर्भ या ठिकाणी कॅनडाच्या दृष्टीने सांगता येतो. समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. तर एकंदरीत याचा विचार करता या ठिकाणी अचा संबंध या ठिकाणी 2 पर्यायाशी, बचा संबंध जो काय आहे तो पहिल्या पर्यायाशी, कचा संबंध जो काय आहे तो चौथ्या पर्यायाशी आणि डचा संबंध जो काय आहे तो तिसऱ्या पर्यायाशी. या अनुषंगाने पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. तर या अर्थाने ही जी काही संबंध यादी की जी मी याच्या आधी सुद्धा खूप वेळा या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की म्हणून आपल्या एम लक्ष्मीकांतच्याही पुस्तकामध्ये ही जी काही संबंध यादी आहे ती दिलेली आहे. तर ती सुद्धा आपण या ठिकाणी वारंवार वाचणं अपेक्षित आहे. कारण की बऱ्याच वेळा आपल्याकडे या ठिकाणी फॅक्च्युअल बेसिसवर याच्यावर प्रश्न विचारला गेला किंवा या टाईपचा प्रश्न विचारला तर आपल्याकडून चूक होते का तर आपल्याला लक्षात न राहिल्यामुळं. तर त्यामुळे ही जी संबंध यादी आहे की 1935च्या भारत सरकार कायद्याच्या पातळीवर कोणते घटक आपण स्वीकारलेले आहेत, ब्रिटनच्या धर्तीवर कोणते स्वीकारलेले आहेत, अमेरिकेच्या पातळीवर कोणते स्वीकारलेले आहेत किंवा कॅनडाच्या पातळीवर कोणते स्वीकारलेले आहेत किंवा ऑस्ट्रेलियाच्या पातळीवर. तर ही संबंध जी यादी आहे ती आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे. मग ती परीक्षा पूर्व असो किंवा मुख्य परीक्षा असो. त्यानंतर जाऊया या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. सरनामा हा भारतीय राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? तर हाही प्रश्न मागे मेन्समध्ये विचारला गेला होता किंवा इतरही एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे वेगळ्या स्वरूपात. मग आता पहा की इथं पर्याय उत्तर जे दिले आहेत की वरील कोणते विधान बरोबर किंवा बरोबर आहेत? फक्त अ, फक्त क, फक्त ब आणि क, अ, ब, क. तर सरनामा हा भारतीय राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे हे विधान बरोबर आहे. 1973च्या केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयाचा विचार करता या ठिकाणी सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, अविभाज्य अंग आहे असं म्हणणं पूर्ण अर्थाने आपल्याला बरोबर सांगता येईल. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. तर हे विधान मात्र चुकीचं आहे. सरनाम्यातील तरतुदींना अंमलात आणण्याविषयीचा जो काही दृष्टिकोन आहे किंवा अंमलात आणण्याविषयीची जी काही जबाबदारी किंवा भूमिका आहे ती सरकारला पार पाडणं अपेक्षित आहे. सरकारने ती पार पाडणं गरजेचं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी न्यायालयाद्वारे ते अंमलात आणता येतात हे म्हणणं चुकीचं आहे. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो. तर हेही विधान या ठिकाणी चुकीचं आहे. का तर सरनामा हा जनतेच्या मूलभूत हक्कांच्या दृष्टीने स्रोत म्हणून विचार घेतला गेलेला आहे, न की विधिमंडळाच्या अधिकारांचे स्रोत म्हणून. तर त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे ब आणि क ही विधाने चुकीची आहेत.
मात्र फक्त अ विधान जे काय आहे ते बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक एक जो काय आहे तो या ठिकाणी उत्तर म्हणून स्पष्ट करता येईल. तर याही प्रश्नाच्या अनुषंगाने या IMP फॅक्ट्सवर आपण लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्या? की सरनाम्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे करता येत नाही, कारण सरनाम्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही न्यायालयाची नसून ती सरकारची किंवा केंद्र व घटक राज्य सरकारांची आहे. कारण की सरनाम्यातल्या ज्या काही अनेक संदर्भांचा जो विचार आहे तो केंद्र आणि राज्य सरकारांनी अंमलात आणणं हे गरजेचं आहे. ती त्यांची जबाबदारी आहे, न की ती न्यायालयाची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारांचा स्रोत नसून तो जनतेच्या मूलभूत हक्कांचा किंवा अधिकारांचा स्रोत आहे. का? कारण की सरनाम्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूलभूत हक्कांमधील असणाऱ्या तरतुदींचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे तो जनतेच्या मूलभूत हक्कांचा स्रोत आहे असं म्हणणं बरोबर आहे, न की तो या ठिकाणी विधिमंडळाच्या अधिकारांचा स्रोत आहे. तर हे या ठिकाणी असल्यामुळे एक प्रकारे त्याला विधिमंडळाच्या अधिकारांचा स्रोत म्हणणं चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, सर्वोच्च न्यायालयाच्या केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयातून काय स्पष्ट होतं की सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे किंवा भाग आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे पण एक लक्षात ठेवण्याची गरज आहे या केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयाच्या आधारावर की घटनेच्या मूळ आराखड्याचे चित्र रेखाटताना, म्हणजे केशवानंद भारती खटल्याच्या माध्यमातून जो काही घटनेचा मूळ आराखडा किंवा एक प्रकारे जे काही बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन विचारात घेतलं गेलं, तर त्या घटनेच्या मूळ आराखडा चित्र रेखाटताना बहुतेक न्यायमूर्तींनी या केशवानंद भारती खटल्याच्या निर्णयाच्या अंतर्गत ज्या न्यायमूर्तींनी या खटल्याचा निकाल दिलेला आहे, तर त्यातल्या बहुतेक न्यायमूर्तींनी घटनेचा सरनामा किंवा प्रिअम्बल, मूलभूत हक्क व राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या या खटल्याचा निर्णय देत असताना. आणि या खटल्यातील बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा राज्यघटनेची मूलभूत चौकट किंवा घटनेचा मूळ आराखडा याबाबतचे चित्र रेखाटताना या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या किंवा डोळ्यासमोर ठेवल्या होत्या. त्यामधली एक गोष्ट होती घटनेचा सरनामा, दुसरी होती मूलभूत हक्क आणि तिसरी होती राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. त्यानंतर पुढचाही प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या बाबतीत केवळ निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने दुरुस्ती करणे शक्य होते? प्रश्न काय पहा, की खालीलपैकी कोणत्या बाबतीत केवळ निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने घटनादुरुस्ती करणे शक्य होते. निम्म्यापेक्षा कमी नाही म्हटलेलं आहे. नीट आपण प्रश्न वाचणं गरजेचं आहे. 5वे परिशिष्ट, 6वे परिशिष्ट, 7वे परिशिष्ट, दुसरे परिशिष्ट. तर हा जो प्रश्न आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कलम 368च्या दृष्टिकोनातून असणाऱ्या घटनादुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे. आणि घटनादुरुस्ती प्रक्रिया जी कलम 368 मध्ये स्पष्ट केलेली आहे ती 2 अर्थाने स्पष्ट केलेली आहे. 2 पद्धतींचा उल्लेख त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की संसदेच्या विशेष बहुमताने होणारी घटनादुरुस्ती, संसदेच्या विशेष बहुमताने होणारी घटनादुरुस्ती आणि संसदेच्या विशेष बहुमताने प्लस निम्म्या घटक राज्यांच्या विधिमंडळ मान्यतेने होणारी घटनादुरुस्ती. तर इथं जो प्रश्न विचारला गेलेला आहे तो या ठिकाणी या दुसऱ्या प्रक्रियेविषयी किंवा दुसऱ्या पद्धतीविषयी विचारला गेलेला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या बाबतीत केवळ निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने घटनादुरुस्ती करणे शक्य होते. कोणत्या बाबतीत? 6व्या परिशिष्टाच्या बाबतीत, 5व्या परिशिष्टाच्या बाबतीत, 7व्या परिशिष्टाच्या बाबतीत, दुसऱ्या परिशिष्टाच्या बाबतीत. तर उत्तर आपल्याला सांगता येईल ते म्हणजे 7व्या परिशिष्टाच्या बाबतीत, की ज्या घटकांचा संबंध संघीय ढाच्याच्या दृष्टीने आहे, संघराज्य दृष्टिकोनातून आहे, अशा घटकांच्या बाबतीत जर घटनेत दुरुस्ती करायची असेल तर त्या दृष्टीने निम्म्या घटक राज्यांच्या विधिमंडळांची मान्यता ही आवश्यक असते. या कारणामुळे 7वे परिशिष्ट याचा संबंध आपल्याला या ठिकाणी जोडता शकतो की या बाबतीत त्या ठिकाणी दुरुस्ती करायची असेल तर निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने ती दुरुस्ती करणं शक्य होतं. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 7वे परिशिष्ट. तर याही अनुषंगाने जी काही IMP फॅक्ट्स आहेत ते आपण लक्षात ठेवायची गरज आहे की कलम 368(2) याचं जे या ठिकाणी शीर्षक आपल्याला सांगता येईल ते कोणत्या अर्थानं आहे की संसदेच्या विशेष बहुमताने व निम्म्या घटक राज्यांच्या संमतीने होणारी दुरुस्ती. संसदेच्या विशेष बहुमताने आणि निम्म्या घटक राज्यांच्या संमतीने होणारी दुरुस्ती की ज्या अंतर्गत भारतीय राज्यघटनेतील संघीय ढाच्याशी संबंधित, संघराज्य प्रणालीशी संबंधित, संघीय ढाच्याशी संबंधित दुरुस्त्यांसाठी संसदेच्या विशेष बहुमताबरोबरच एकूण घटक राज्यांपैकी निम्म्या घटक राज्याच्या विधिमंडळांची मान्यता किंवा संमती लागते. कोणती संमती? तर साधारण बहुमताने ही संमती लागते. संसदेच्या पातळीवर विशेष बहुमताने लागते व घटक राज्यांच्या पातळीवर साधारण बहुमताने संबंधित दुरुस्तीला संमती लागते. उदाहरणार्थ कोणत्या बाबतीत?
तर केंद्र घटक राज्य यांच्या अधिकारांच्या वाटपाच्या बाबतीत, राष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया बाबतीत, घटक राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व या बाबतीत, सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत, 7व्या परिशिष्टातील विषयांच्या बाबतीत, तेव्हा संसदेचा घटनास्थीचा अधिकार व प्रक्रिया याही बाबतीत अशा वेगवेगळ्या घटकांच्या बाबतीत या ठिकाणी इथं विधिमंडळांच्या मान्यतेची गरज असते, संमतीची गरज असते या संबंध घटनास्थीच्या बाबतीत. मात्र एक गोष्ट आपण इथं जाणीवपूर्वक लक्षात ठेवण्याची गरज आहे की या घटक राज्यांना अशा प्रकारची मान्यता देत असताना, संमती देत असताना घटक राज्यांवर कालावधीचे बंधन नाही. कालावधीचे बंधन नाही म्हणजे संबंधित घटक राज्यांनी त्या घटनास्थीला किती कालावधीमध्ये संमत केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे याबाबत कोणतंही बंधन नाही आहे. हे कलम 368(2) मध्येच नमूद केलेलं आहे की कोणत्याही घटक राज्यांच्या पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी या घटक राज्यांवर या दुरुस्तीला मान्यता देत असताना, संमती देत असताना कालावधीचे बंधन नाही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय आहे तो, खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत? राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, महान्यायवादी, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. अ ब ड ब क ड अ ब क अ क ड. विचारलंय काय की खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत? प्रश्न तसा सोपा आहे, पण जर का त्याचा योग्य पद्धतीने जर आपण अर्थ काढला, योग्य पद्धतीने जर आपण तो समजून घेतला तर एक प्रकारे या ठिकाणी हा प्रश्न सोडवायला अधिक वेळ लागणार नाही. आता काही मुलांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे की राष्ट्रपती, मंत्रिमंडळ आणि कॅग हे कार्यकारी विभागाचे अंग आहेत की काय? पण मित्रांनो एक लक्षात घ्या, या ठिकाणी कॅगचा विचार आपण मगाशीच प्रश्नाच्या अंतर्गत केलेला होता की कॅग हा कोणत्याही शासनाच्या अंगाचा भाग नाही घटनात्मक स्तरावर. ना तो कायदेमंडळाचा भाग आहे, ना तो कार्यकारी मंडळाचा भाग आहे, ना तो न्यायमंडळाचा भाग आहे. तर त्यामुळे उत्तर आपल्याला काय सांगता येईल इथं, तर राष्ट्रपती, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी हेच उत्तर आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 3 अ ब क ही केंद्रीय कार्यकारी विभागाचे हे संबंध अंग आहेत. कोणते? राष्ट्रपती, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. आता असं का, तर आपल्या केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपतीचा समावेश होतो, पंतप्रधान व मंत्रिपरिषदेचा समावेश होतो आणि महान्यायवादी जो केंद्र सरकारला कायदेशीर सल्लागार म्हणून भूमिका पार पाडत असतो त्याचाही विचार या केंद्रीय कार्यकारी विभागाच्या अंतर्गत अंग म्हणून करता येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी केंद्र सरकारचा कायदेविषयक सल्लागार या अर्थाने महान्यायवादीचा सुद्धा विचार याच्यामध्ये करायला काही हरकत नाही. म्हणून राष्ट्रपती, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी अ ब क हा तिसरा पर्याय याचं उत्तर म्हणून आपण स्पष्ट करता येईल. मग तोच संदर्भ इथं पहिल्यांदा दिलेला आहे की भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कॅग पद हे पूर्णपणे स्वतंत्र आणि निपक्षपाती पद आहे. यामुळे कॅग पदाचा विचार या ठिकाणी या केंद्रीय कार्यकारी विभागाच्या अंतर्गत करता येत नाही अंग म्हणून. का तर या ठिकाणी त्याची भूमिका पूर्णपणे पारदर्शी अपेक्षित आहे, निपक्षपाती अपेक्षित आहे, म्हणून तो कोणत्याही शासनाचा अंगाचा भाग होत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याची भूमिका आणि कार्यक्षेत्र हे घटनेने निश्चित केलेलं आहे. त्याच्या बाहेर जाऊन त्याला कोणत्याही प्रकारची भूमिका पार पाडता येत नसल्यामुळे या ठिकाणी तो केंद्रीय कार्यकारी विभागाचा अंग म्हणता येऊ शकत नाही. मात्र राष्ट्रपती, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी हे केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आपण छोटासा ब्रेक घेऊन आपल्या इतर काही बॅचेसविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर आगामी गट ब गट क मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आपली रिव्हिजन बॅच सुद्धा आपल्या ॲपवर सध्या सुरू आहे. तर फक्त 360 रुपयांच्या फीसमध्ये आपण या बॅचला प्राप्त करू शकता आगामी 5 नोव्हेंबरच्या गट ब गट क मुख्य परीक्षेच्या दृष्टीने. तर एकूण 20+ तासांचा व्हिडिओ कालावधी याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 1 महिना. फक्त 360 रुपयांच्या फीसमध्ये आपण संबंध गट ब गट क मुख्य परीक्षेचा जो काही सिलेबस आहे तो रिव्हिजन वजा या बॅचमध्ये पाहू शकता. त्याचबरोबर 1 डे रिव्हिजन बॅचसुद्धा डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा दृष्टीनेसुद्धा आपली सध्या ॲपवर सुरू आहे. या बॅचमध्ये फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये आपण या डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेचा संपूर्ण सिलेबस रिव्हिजन वजा अभ्यासू शकता. फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये. इथंही एकूण 10+ तासांचा व्हिडिओ कालावधी आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 2 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणतीही एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. जाऊया पुढच्याही बॅचेसविषयी माहिती घेण्याकरता. तर राज्यव्यवस्थेच्या ज्या काही आपल्या इतर जे काही बॅचेस आहेत 1 डे रिव्हिजन बॅचेस त्या राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि गट ब गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टीतून आहेत.
तर फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये या दोन्ही प्रकारच्या ज्या काही बॅचेस आहेत त्या बॅचेस आपण या ठिकाणी प्राप्त करू शकता. राज्यसेवा पूर्वपरीक्षा फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये आणि गट ब गट क पूर्वपरीक्षा फक्त 200 रुपयाच्या फीसमध्ये या ठिकाणी वन डे रिव्हिजन बेसिसवर प्राप्त करू शकता. की ज्या काही बॅचेसमधून आपल्याला या दोन्ही परीक्षांच्या रचना जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसचा रिव्हिजन बेसिसवर अभ्यास करता येऊ शकेल. याही बॅचवरचा हा जो काही स्पेशल ऑफरचा भाग आहे तो 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू असणार आहे. जाऊया आता या प्रश्नाकडे की भारतीय राज्यघटनेतील 7व्या परिशिष्टातील राज्य सूचीमध्ये नमूद केलेला किंवा केलेले कोणते विषय राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातून विशेषत्वाने वगळण्यात आले आहेत किंवा वगळण्यात आलेले आहेत. मग पहा, भारतीय राज्यघटनेतील 7व्या परिशिष्टातील राज्य सूचीमध्ये नमूद केलेले किंवा केलेला कोणता विषय किंवा कोणते विषय राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातून विशेषत्वाने वगळण्यात आलेले आहेत. हा जो प्रश्न आहे तो 69वी घटनावस्ती आणि या 69व्या घटनावस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये जे कलम 239 ए ॲड केलेला आहे त्याविषयीचा आहे. कलम 239 ए. तर या अनुषंगाने इथं आपल्याला काय शोधायचं आहे की राष्ट्रीय राजधानी क्षेत्र किंवा नॅशनल कॅपिटल सेंटरच्या बेसिसवर दिल्ली यांच्या कार्यक्षेत्रातून राज्यसूचीतील असे कोणते विषय आहेत की जे वगळण्यात आलेले आहेत. सार्वजनिक सुरक्षा, पोलीस, जमीन, कर फक्त अ ब अ आणि ब फक्त अ ब क आणि अ ब क व ट. तर पहा की इथं या ठिकाणी कलम 239 एचा संदर्भ विचार घेता आपल्याला उत्तर काय सांगता येईल तर सार्वजनिक सुरक्षा, पोलीस आणि जमीन हे विषय की जे राज्यसूचीच्या पातळीवरचे आहेत ते दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या कार्यक्षेत्रातून विशेषत्वाने वगळण्यात आलेले आहेत. म्हणून उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 3 अ ब आणि क. का तर 69व्या घटनावस्तीद्वारा कलम 239 ए मध्ये ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते की जरी या ठिकाणी दिल्लीची विधानसभा ही समवर्ती सूची आणि राज्यसूची विषयावर कायदा करू शकत असली तरी सुद्धा या ठिकाणी या 3 विषयांच्या बाबतीत ती कायदा करू शकत नाही असा उल्लेख कलम 239 ए मध्ये पाहायला मिळतो. तर त्या अनुषंगाने काही IMP फॅक्ट्सवर पुढे प्रकाश टाकूया की 69व्या घटनावस्तीद्वारे झालेल्या कलम 239 ए मधील तरतुदीनुसार कलम 239 ए मधील तरतुदीनुसार दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी विधानसभा असेल आणि अशा विधानसभेतील जागा राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्रीय मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडण्यात आलेल्या सदस्यांमधून भरण्यात येतील. म्हणजेच दिल्ली विधानसभेमध्ये जे काही आमदार आहेत ते आमदार या ठिकाणी त्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीने निवडण्यात येतील. आणि दिल्ली विधानसभेला दिल्लीसाठी राज्यसूची आणि समवर्ती सूचीतील विषयांवर कायदा करता येऊ शकतो, कायदा करता येईल. परंतु राज्यसूचीतील कायदा व सुव्यवस्था म्हणजे सार्वजनिक सुरक्षा, पोलीस, भूमी म्हणजे जमीन या विषयांवर कायदा करता येणार नाही. कायदा करता येणार नाही. मग आता या विषयावर कायदा कोण करणार तर केंद्र सरकार कायदा करणार किंवा संसद कायदा करू शकेल असं या ठिकाणी मान्य केलं गेलेलं आहे. मात्र दिल्ली विधानसभा या विषयावर कायदा करू शकणार नाही. संसद मात्र या ठिकाणी या विषयावर कायदा करू शकते. तर त्यामुळे या ठिकाणी कोणते विषय आहेत की जे या ठिकाणी दिल्लीच्या कार्यक्षेत्रातून वगळण्यात आलेले आहेत राज्यसूचीतले तर हे 3 विषय आहेत कायदा व सुव्यवस्था, पोलीस आणि भूमी. तर यामुळे या ठिकाणी या IMP फॅक्ट्सला सुद्धा आपण लक्षात ठेवावं की कलम 239 ए 69वी घटनावस्ती या अनुषंगाने नेमके काय चेंजेस झालेले आहेत या संबंध IMP फॅक्ट्सवर. याच्यावर सुद्धा आपल्या ठिकाणी दिल्ली सेवा विधेयक 2023 हे स्वतंत्र असं यूट्यूब लेक्चर जे काय ते आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे ते आपण पाहू शकता की ज्यातून अधिक विस्तृत माहिती याबाबतची आपल्याला प्राप्त करता येऊ शकेल. तर मित्रांनो आजच्या या ठिकाणी लेक्चरच्या माध्यमातून आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या IMP फॅक्ट्स आणि IMP प्रश्नांवर सुद्धा प्रकाश टाकलेला आहे. तर अशाच पद्धतीने ही जी काही सिरीज आहे ते पुढे आपण या ठिकाणी कंटिन्यू करून अनेक प्रकारच्या जे काही आपल्या सुधारित अभ्यासक्रमामधले कंटेंट आहेत त्या कंटेंटवरच्या IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकणार आहोत. तर जाता जाता पुन्हा सर्वांना विनंती की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारची माहिती PDF स्वरूपात प्राप्त करण्यासाठी एक प्रकारे आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा भेट द्या, जॉईन व्हा. एवढंच नव्हे तर आपलं जे काही नवीन व्हॉट्सअप चॅनल जे आहे तेही या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल, ती आपण फॉलो करा. याचबरोबर या ठिकाणी जे काही आपले राज्यसेवा आणि गट ब गट क मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने असणारे जे काही सिरीज आहे याच्या आधीची
भाग 1 पासून भाग 10 पर्यंतची, तर त्याची ह्या लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत. तर त्यालाही या ठिकाणी निश्चितपणाने आगामी गट ब गट क मुख्य परीक्षेसाठी पाहू शकता. कारण की भाग 1 ते भाग 10 अशी राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि गट ब मुख्य परीक्षा या अर्थाने असणारी संबंध सिरीज जी काय आहे ती मी याआधी सुद्धा घेतलेली आहे. तर ती या ठिकाणी संबंध लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आज या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.